यशस्वी विद्यार्थी इथे आहेत, त्यांचे काही पालक आहेत. एक एक जण आपल्या जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर आता पुढे येतील. धर्माधिकारी सरांच्या हस्ते अभिनंदन स्वीकारतील आणि त्यानंतर ते त्यांच्या यशाबद्दल बोलणार आहेत आणि त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी एकूणात यश कसं मिळवा, तुम्ही कसं मिळवा हे सांगितलं, पण ह्यांनी कसं मिळवलं आणि किती काळ झगडले आणि काय काय केलं हे अगदी थोडक्यात त्यानंतर ते आपलं मनोगत व्यक्त करतील. सगळ्यात आधी मी बोलवणार आहे रोहिणीलाच सरांच्या हस्ते अभिनंदन स्वीकारायला. रोहिणीचे आईवडीलसुद्धा आलेले आहेत, त्यांनीही तिच्याबरोबर पुढे येऊन अभिनंदनाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करते. मगाशी ओळख करून दिली रोहिणीची, तशी रोहिणी मूळची बीडची आहे. MSc बायोटेक झालं आहे तिचं. नायब तहसीलदार गट ब अशी तिला सेवा मिळाली आहे. रोहिणीची आई गृहिणी आहे, वडील सरकारी सेवेत आहेत. चाणक्य मंडल परिवारचा रोहिणीने प्रिपरेटरी कोर्स 2009-10 साली केला. नंतर UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह 10-11 साली केला. चाणक्य मंडल परिवारची विद्यार्थिनी आहे, कार्यकर्ता फॅकल्टी हे तिच्या बोलण्यात तर आलंच होतं. पण तिने UPSCची सुद्धा मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि UPSC सुद्धा अजून ती देते आहे. एक दिवस UPSCतलंही यश ती दाखवणारच आहे. पण चाणक्य मंडल परिवार चालवतं कोण असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर सर किंवा मी नाही. आमच्याबरोबर डावे उजवे हात म्हणून जर कोणी करत असतील कामं तर अनिलसुद्धा आहे त्यातला आणि रोहिणीसुद्धा आहे. रोहिणी माझा उजवा हात आहे म्हणा. रोहिणीचं खास अभिनंदन माझ्याही तर्फे. आणि रोहिणी तुमच्याशी बोलेल. धन्यवाद ताई. आदरणीय धर्माधिकारी सर, पूर्णाताई, इथे बसलेले सर्व पालक, माझे मित्र, समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि पालक. सरांनी आधीच सांगितलं तसं की काही दिवसांपूर्वी किंवा काही दिवसांपर्यंत आम्ही असंच तुमच्यामध्ये बसून किंवा मी UPSCचा कोर्स करत होते तेव्हा असं तुमच्यात बसून बाम सरांचा उल्लेख अनिलनी केला. बाम सरांनी जे आम्हाला व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवलं होतं की तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही करा. ते करत असताना तिथे बसून आम्ही काय काय विचार केले होते, समोर असेच कार्यक्रम आम्ही पाहिले तेव्हा जे विचार, तेव्हा मनात आलेले विचार व्हिज्युअलायझेशन केलेले आणि आत्ता जे मनात विचार येत आहेत त्याचं फक्त भावना मी इथे व्यक्त करते. मी MSc फर्स्ट इयरमध्ये असताना प्रिपरेटरी कोर्स, चाणक्य मंडलचा प्रिपरेटरी बेसिक जो कोर्स आहे तो केला आणि MScच्या सेकंड इयरमध्ये असताना UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह हा कोर्स केला. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पदवी झाल्यानंतर मी माझ्या स्पर्धा परीक्षांकडे वळायचं हे माझं खूप उशिरा ठरलं. अर्थात आत्तासुद्धा IT क्षेत्रात खूप विद्यार्थी आधी पदवी घेतात, मग 2-3 वर्ष काम करतात, कुठेतरी कोणाला तरी हा त्या ह्याच्यातलं थोडंसं जाणवायला सुरुवात झाली की मग स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे मी जेव्हा म्हणते की मी पदवी नंतर ठरवलं तेव्हा तो काही फार उशीर नव्हता असं तुम्हाला वाटू शकतं. पण माझं बॅकग्राऊंड लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मी म्हणते ते मला खूप उशिरा मी स्पर्धा परीक्षांकडे जायचं ठरवलं. कारण माझं गाव अगदी 1000 ते 1200 लोकसंख्येचं गाव आहे, छोटंसं गाव आहे. शिक्षणाचा प्रसार गावात झाला नाही असं मी म्हणणार नाही, खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पण तो अगदी म्हणजे नाईलाजाने मला म्हणावं असं लागतंय की हा प्रसार जेंडर डिस्क्रिमिनेशनवर आधारित आहे. म्हणजे काय तर तुम्ही मुलांचं शिक्षण पाहिलं तर अगदी तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर माझ्या गावातनं मिळतील. पण मुलींच्या बाबतीत जर विचार केला 4थीपर्यंत शाळा आहे आणि 50% मुली या 4थीपर्यंतच शिकतात. खरं तर 90% मुली ह्या परगावी किंवा बाहेर जाऊन 10वीपर्यंत शिक्षण घेतात आणि उरलेल्या 10% मुली ह्या 12वीपर्यंत शिक्षण घेतात. 12वी नंतर पदवीचं शिक्षण घेतलंय, पदव्युत्तर शिक्षण घेतलंय असा मी वगळता गावामधला जर पर्सेंटेज पाहिलं तर ते 0% आहे. म्हणजे गावातनं पदव्युत्तर शिक्षण घेऊन आता स्पर्धा परीक्षा क्लिअर करून शासनामध्ये जाणारी मी पहिलीच मुलगी गावामधनं आहे. खरं तर ही परंपरा माझ्या वडिलांनीच आधी सुरू केली असं मी म्हणेन. कारण गावामधनं पहिलं शिक्षण घेणारे व्यक्तीसुद्धा माझे वडील होते आणि सरकारी सेवेत जाणारे व्यक्तीसुद्धा माझे वडील होते आणि ते शिकले म्हणून ते सरकारी नोकरीत गेले म्हणून कदाचित मी सुद्धा इथपर्यंत येऊ शकलेले आहे. प्रचंड रूढी परंपरांचा पगडा असलेल्या अशा समाजातनं जेव्हा मुलीला शिकवायचं असतं तेव्हा
माझ्या आईवडिलांनी जो प्रचंड विश्वास माझ्यावर, माझ्या कॅपॅबिलिटीजवर, माझ्या निर्णयावर दाखवला, कदाचित मी म्हणेन की त्याचंच हे यश आहे आणि म्हणून हे सर्व यश माझ्या आईवडिलांचं आहे असं मी म्हणेन. दुसरं महत्त्वाचं की माझा हा तिसरा इंटरव्ह्यू होता, त्यामुळे तिसऱ्या इंटरव्ह्यूपर्यंत जाताना जे मधल्या काळामध्ये अपयश आले, इंटरव्ह्यूनंतर फेल्युअर्स आले, तर ह्या सगळ्यांमध्ये माझा भाऊ इथे बसलेला आहे डॉक्टर राहुल, त्यांनी प्रचंड मला प्रत्येक वेळेला सांगितलं की ताई उलटं तू जे वाईट होत आहे त्यातनं चांगल्या गोष्टी तू बघ. म्हणजे काय तर तुला ही संधी मिळते धर्माधिकारी सरांसमोर सोबत राहायला, तुझं व्यक्तिमत्व घडवायला, देशाला ज्या अधिकाऱ्यांची गरज आहे ते गुण तुझ्यामध्ये कुठेतरी समृद्ध करण्यासाठी तुला ही संधी मिळते. आणि ह्या प्रचंड यांनी माझ्या भावांनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. मी म्हणेन हे जे थोडंसं माझं यश आहे, ज्यांच्या संस्काराचं बाय प्रॉडक्ट आहे असे माझे गुरु आदरणीय धर्माधिकारी सर आणि माझ्या अशाच दुसऱ्या गुरु म्हणजे आदरणीय पूर्णाताई. प्रचंड ऊर्जेचा स्रोत मला सरांकडनं मिळतो. सर तुम्ही आधी म्हटलात की इगो न ठेवता, म्हणजे प्रशासनात गेला की प्रचंड इगो होतो, तर तुमच्या आजूबाजूला जे व्यक्ती वावरत असतात हे वलयच सरांचं असं आहे की सरांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये कधी हा इगो फुलून येत नाही. आणि असंच दुसरं की अपयशाने खचून सुद्धा असं चाणक्य मंडलमधल्या विद्यार्थ्यांना जाता येत नाही. मी म्हणेन की मला हे जे आत्ता इथे विद्यार्थिनी ते अधिकारी हा नुसती ग्रोथ नाही आहे, एक पद मिळालं ही फक्त ग्रोथ नाही आहे, तर इथे असलेलं माझा विकास हा पूर्णाताईच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली माझा हा विकास होत गेला. चाणक्यमध्ये मला प्रचंड चांगले सहकारी मित्र मिळाले. चाणक्यमधल्या प्रत्येक स्टाफमधले रुपालीताई असतील, स्मिताताई असतील, अशी नावं मी घेत बसले तर खूप वेळ कमी पडेल. ह्या सर्वांच्याच ऋणामध्ये राहणं, धर्माधिकारी सरांच्या आणि ताईंच्या ऋणामध्ये राहणं मला आवडेल. मी आभार सरांचे मानणार नाही. विद्यार्थ्यांनी सुद्धा मला प्रचंड प्रेम दिलं, कारण मी शिकवते त्यांनी असं सांगितलं, त्यामुळे त्या प्रेमातनं सुद्धा मला की त्यांच्यासाठी करताना मी स्वतःसाठी सुद्धा खूप गोष्टी करत गेले. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा आहे. कोणाला इथे पहिल्या ह्याच्यामध्ये मिळाली आहे पोस्ट, कोणाला तिसऱ्या अटेम्प्टनंतर मिळाली आहे. एक नटसम्राटमधलं वाक्य आणि मी शेवट करीन. नटसम्राटमध्ये असं म्हटलं आहे, भूतकाळाच्या साखळदंडांनी मानवी मनाला करकचून बांधून ठेवता येत नाही. भविष्याच्या गरुड पंखांचं देखील वरदान त्याला लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते पूर्ण करण्यासाठी धडपडणं आणि ते भंग पावलंच तर त्याच रक्ताळलेल्या पावलांनी पुन्हा दुसऱ्या स्वप्नामागणं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मानवी जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. अर्थात ह्या सर्व प्रवासामध्ये जर तुम्हाला धर्माधिकारी सरांचे सारखे गुरु, पूर्णाताईंसारख्या गुरु मिळाल्या, चाणक्य मंडलसारखं वातावरण मिळालं तर हा प्रवास नक्की समृद्ध, अपयश किंवा खचवणारा न ठरता नक्की समृद्ध करणारा ठरतो. असा प्रवास तुमचाही समृद्ध करणारा ठरो आणि अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करून तुम्ही तिकडनं या पट्टलाच्या या बाजूला येण्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रोहिणी. आता आपण मनोज उकिरडे याचं अभिनंदन करणार आहोत. मनोज मूळचा अहमदनगरचा आहे. मनोजचं शिक्षण BE कम्प्युटर सायन्स आणि MA हिस्ट्री झालं आहे. मनोजची आई गृहिणी आहे, वडील बँक मॅनेजर आहे. मनोजने चाणक्यचा UPSC कॉम्प्रेहेन्सिव्ह कोर्स केला. मनोजबद्दल विशेष सांगायचं तर मनोज चाणक्य मंडल परिवारचा विद्यार्थी, कार्यकर्ता, फॅकल्टी आहे आणि मनोजला मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद गट ब ही पोस्ट मिळालेली आहे. मनोज. धन्यवाद सर ताई. मला पहिली गोष्ट अशी सांगायची की MPSC आणि UPSC हे समजण्याच्या अगोदर धर्माधिकारी सर काय आहे किंवा त्यांचं मला नाव समजलेलं आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी मला समजलेल्या. सगळ्यात पहिल्यांदा धर्माधिकारी सरांच्या अगोदर मी माझ्या बहिणीचं धन्यवाद करेल की धर्माधिकारी सर काय आहेत हे तिने मला ओळख करून दिली. आणि सर मला आठवतं आहे की तुम्ही सिंहगड कॉलेजमध्ये आलेले, अभियंता मंचेचं उद्घाटन होतं तुमच्या हस्ते केलेलं. तर तेव्हा जे सरांचं भाषण झालं तिथे एक स्पार्क भेटला की काहीतरी आपल्याला करायचं होतं, पण काय करायचं आहे ते माहीत नव्हतं. प्लेसमेंट वगैरे होणार होती, सगळं होतं, पण जनरली त्या चक्रामध्ये गुंतायचं नव्हतं. आणि नक्की काय करायचं हे सरांच्या भाषणामुळे किंवा समजा चाणक्य ॲज अ इन्स्टिट्यूट आहे काय हे याच्यामुळे समजलं. तर मला सरांनी आत्ता एक आठवण करून दिली की जागा पुरत नाही आहे.
जनरली हे काय आपलं आता नेहमीचंच फीचर आहे. मला नाही वाटत की आपलं पुण्यातलं कोणत्याही सभागृहामध्ये आता कोणत्याही साधाही जरी कार्यक्रम असेल तर त्याला जागा पुरत नाही. असंच एक सर बालगंधर्वमध्ये कार्यक्रम झाला होता, तर ॲटलिस्ट तुम्हाला बसायला तरी जागा आहे, आम्हाला असं उभा राहून असे टाचावरती करून बघावं लागायचं. तर हे सांगायचं मला की प्रयत्न तर सगळ्यांनाच करावं लागतात आणि अडचणी तर सगळ्यांच्याच येतात, की आमच्या आल्या असं म्हणून काय आम्ही खूप जास्त हे नाहीत. पण जनरली आम्हाला जो गायडन्स भेटला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता MPSCत यश भेटलं आहे पण UPSCत भेटत नाही आहे, किंवा तर सर गायडन्स देत आहेत त्याला. तर ही जनरली खूप गोष्ट महत्त्वाची आहे, की समजा एक IAS अधिकारी त्यांचं सगळं काम सोडून तुम्हाला 1 तास लक्ष देतो आहे, 1 तास तुमच्याकडे जनरली की तुमचं काय चुका होत आहेत वगैरे याच्याकडे लक्ष देत आहेत, म्हणजे की कुठेतरी आमचा पण कॉन्फिडन्स बूस्ट होतं की आमच्यामध्ये काहीतरी आहे म्हणूनच सरांनी 1 तास दिला. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी म्हणेल की अनफॉर्च्युनेटली तुम्ही काही लोकांनी आपली बॅच वगैरे लावली नसेल, तर बरेच प्रॉब्लेम आता त्याच्यामुळे लावता नसेल आली, तर ॲटलिस्ट MPSCच्या इंटरव्ह्यूला तरी तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट 2 तरी मॉक सरांकडे द्या. मला आठवतं की आता माझा दुसरा इंटरव्ह्यू होता, तर ह्या इंटरव्ह्यूमध्ये मॉकमध्ये मी सर खूप चुका केलेल्या, आणि मग सरांनी ज्या चुका सांगितलेल्या तर मी एकदम कॉन्शियसली त्या काय की ते तिकडे अवॉइड करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मला जनरली 66 मार्क पडलेत आणि मोरे सरांचा पॅनल होता. तर हे माझ्या यशामध्ये खूप मोठं मॅटर करतं. तर एकच सुचवेल की तुम्ही कमीत कमी ॲटलिस्ट 2 तरी मग सरांकडे द्या. आणि सर थँक्यू, जे काय आहे ते सर तुमच्यामुळे आणि चाणक्य ॲज अ इन्स्टिट्यूट याच्यामुळे आहे. थँक्यू, धन्यवाद. आता आपण या पुढचं अभिनंदन पल्लवी राऊत हिचं करणार आहोत. पल्लवी. पल्लवी मूळची गोंदियाची आहे. पल्लवीचं शिक्षण BA इलेक्ट्रॉनिक्स झालं आहे. पल्लवीची आई गृहिणी आहे, वडील सरकारी नोकर आहेत. पल्लवीने चाणक्य मंडल परिवारचा MPSC कॉम्प्रेहेन्सिव्ह 2014 हा कोर्स केलेला आहे. पल्लवीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे तिचं पहिल्याच प्रयत्नातलं यश आहे. तसेच पल्लवी ही चाणक्य मंडल परिवारची विद्यार्थिनी कार्यकर्ता फॅकल्टी आहे आणि पल्लवीची पोस्ट मुख्य अधिकारी नगर परिषद गट ब ही आहे. आता आपल्याशी पल्लवी बोलेल. पल्लवी. आदरणीय गुरुवडील, गुरुमाऊली, ॲक्च्युली गुरुमाऊली सर आणि गुरुवडील म्हणजे पूर्णाताई, मॅनेजमेंट गुरु, सरांच्या बिग बॉस, आमच्या बिग बॉस सरांच्या बॉस, या सगळ्यांना नमस्कार. माझं वाक्य चोरलं. सर तुमची शिष्य आहे शेवटी. आणि मंचावर उपस्थित माझे ताई दादा, सगळ्यांचे आलेले पालक, नमस्कार. आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार. तर मी मूळची आहे गोंदियाची. तर मी गोंदियाची असल्यामुळे पुष्कळ आमचं लांब आहे, नक्षलग्रस्त एरिया आहे. तर आमच्या इकडे जे MPSCकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तर एकदा तुम्हाला पदवी भेटल्यावर काय करायचं आहे, म्हणजे शेवटी लग्नच एक अल्टिमेट एम जो आपल्याला मानला जातो. खोटं वाटत असेल तुम्हाला, पण NCERTच्या बुकमध्ये सुद्धा लिहिलं आहे की मॅरेज इज युनिव्हर्सल इन इंडिया. ओके. तर हे शेवटचं लग्न एक करायचं आहे म्हणून तोपर्यंत काय करायचं तर MPSC करायचं असं आमच्याकडे मानलं जातं. तर मला असं, मी ज्यावेळेस इथे येत होते मला पुष्कळ लोक बोललेत की ठीक आहे आता काय करायचं तर कर शेवटी. तर मग मी इथे आले. मला अजून इथे येऊन 2 वर्ष पण व्हायची आहेत. आणि ज्यावेळेस मी इथे आले तर मेन म्हणजे चाणक्यमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीच आलेले. 21 तासाचा प्रवास करून शेवटची जेव्हा माहिती पडली मला की शेवटची प्रवेश परीक्षा आहे, नाहीतर प्रवेश परीक्षेशिवाय इथे ॲडमिशन आम्हाला भेटत नाही, तर त्याच्यामुळे तर मी शेवटचं इथे फक्त त्याच्यासाठीच आले. खूप फोन कॉल्स झाले ज्या दिवशी रिझल्ट आला. तर त्या दिवशी मला जे वाक्य आठवलं, मी कवयित्री वगैरे नाही, तर मला काही कविता वगैरे काही येत नाही, पण जे मला आठवलं वाक्य ते होतं की तो जो डायलॉग होता की कितनी शिद्दत से मैंने उसे पाने की कोशिश की, उससे म्हणजे पुस्तकं, अभ्यास. कितनी शिद्दत से मैंने उसे पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे मिलाने की उसे साजिश की है. कहते हैं किसी चीज़ को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की साजिश में लग जाती है. माझ्यासाठी अर्थ समजून जर टाळ्या वाजवल्या असतील तर धन्यवाद, पण शाहरुख खानसाठी वाजवलं असेल तर प्लीज.
ओके. तर माझं म्हणायचं अर्थ आहे की जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल, मी जी ठेवली ती फक्त इच्छाशक्ती. मला पुष्कळ लोक विचारतात की असं तू वेगळं काय केलं, पहिला अटेम्प्ट होता किंवा आम्ही जे, तर इच्छाशक्ती जर तुमच्यात असेल, तुमचा जो विल पॉवर आहे जर तो स्ट्रॉंग असेल, तर तुम्हाला कुठली पण एक्झाम, जीवनातली कुठली पण एक्झाम कठीण नाही आहे. त्याच्यानंतर आणखी काही जेव्हा लोक विचारतात की असं वेगळं काय होतं तुझ्याकडे, तू काही वेगळी पुस्तक वाचली का, नाही, मी सगळं सारखंच होतं माझ्याकडे. आणि मी नशीब वगैरे कृपया मी मानत नाही. सरांच्या ज्या ओळी आहेत की नख्या रोवाव्या ताट, बडकट असतील हात. ओके. तर मी नशीब वगैरे मानत नाही. आणि नशिबाची व्याख्या माझ्यानुसार ही आहे की जे आपण आपल्या हातात नाही आहे. आपल्या हातात काही नाही की आपण कुठे जन्म घेतो, आपली फॅमिली डिसाइडेड नसते, ते आपल्या हातात नसते की मला हेच आईवडील हवे. ओके. तर ते आहे नशीब. आणि गुरु, तुम्ही असं म्हणत असाल की गुरु आपण चॉईस करत असतो, तर हे चूक आहे. गुरु आपण चॉईस करत नाही, गुरु आपल्याला चॉईस करत असतो. तर मी स्वतःला भाग्यवान समजते की मला असे गुरु लाभलेत. आणि माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत श्री सद्गुरुनाथ दादा, श्री रविशंकरजी, ज्यांच्यामुळे मी सुदर्शन क्रिया शिकले, ज्यांचं मी रोज मेडिटेशन करते, त्याच्यामुळे मला जो स्टॅमिना जो टिकून राहतो त्यांची मी आभारी आहे. मला जो पॉझिटिव्हनेस येतो. त्याच्यानंतर आमचे जे सर आहेत, तर सरच तर आमचं सोर्स ऑफ एनर्जीच आहे. तर मी त्याच्यामध्ये फक्त हेच सांगेल की मला सोर्स ऑफ एनर्जी काय वाटलं की सर, मी पुष्कळ लांबून आले, मला खूप होमसिक फील व्हायचं. तर 14 जानेवारीला आमचा जो अभ्यास महोत्सव होता, त्यामध्ये सरांना मी बोलले पण होते की सर, आम्हाला विचारलं की काय हवं आहे तुम्हाला, सांगा की तुम्हाला आता काय हवं आहे की तुम्ही अभ्यास करायला लागाल. तर मी सरांना भेटायला गेले आणि सरांना म्हटलं सर, मला पुष्कळ होमसिक फील होतं. सरांनी जस्ट असा हात ठेवला डोक्यावर. 14 जानेवारी होती, 15 जानेवारी डेट होती, संक्रांत नंतर आलेली. तर त्याच्यामुळे तर मग सर मला बोललेत की मी आहे ना, आणि डोक्यावर हात ठेवला. बस मी अक्षरशः ऑब्व्हियसली रडत होते. पण ते जे होतं त्यानंतर मला जे फुल टू इन्स्पिरेशन आलं प्रीच्या जस्ट आधी, तर ते मला असं वाटेल की ते माझं टर्निंग पॉईंट होतं. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस सर घेतातच मॉक इंटरव्ह्यू, पण मला हे सांगायचं की सरांचा त्यावेळेस जस्ट काही दिवसांआधी ॲक्सिडेंट झालेला होता आणि सरांचा हात अक्षरशः इथे म्हणजे असं पॅक होता आणि सर आमच्यासमोर इंटरव्ह्यू घेत आहेत. तरी किती मोठी गोष्ट ना की तुमचा गुरु असा करतोय की इतके तुमच्यावर कष्ट घेतोय, तर आम्हाला काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आम्ही काहीच नाही करत, आमचं गुरुच जर एवढं करतोय तर आम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही. ओके. आणि मला ताईंबद्दल सांगायचं आहे की ताईंनी माझा असा एवढा जास्त नाही आला, मला खरं तर ताईंची थोडी भीती वाटते. तर म्हणजे सगळ्यांनाच वाटते. तर ताईंचं असं आहे की मी ताईंकडून असं प्रत्यक्ष म्हणजे त्यांनी आम्हाला शिकवलं नाही, कारण माझं फाउंडेशन झालेलं नाही, जे मी खूप मिस करते. पण ताईंनी आम्हाला जे तुम्ही आता प्रार्थना आणि उपासना म्हणता, तर मी त्यावेळेस त्यांचा पॉईंट ऐकला होता की ताई बोलल्या होत्या की तुम्ही असं का की ओम बोलताना असं पॉज असं कमी जास्त होतोय, असं वाट बघताय तुम्ही आजूबाजूची. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यायला घाबरता. तर या लहान लहान गोष्टीतून मी शिकली आहे. किंवा गणपतीत, आमच्या इथे गणपती वास्तूत बसतो, तर त्यावेळेस ताई प्रसाद कोणतरी कोऑर्डिनेटरनी ताई आहे म्हणून मे बी जास्तीचा थोडा दिला असेल, तर ताई मला बोलले हे असं पॉलिटिक्स इथे नाही चालणार. तर म्हणजे ताईंच्या लहान लहान गोष्टीतून आम्ही शिकतो. आणि ताईंचं जे मॅनेजमेंट आहे एवढं मोठं, तर त्या मॅनेजमेंटमधून मी आता पण शिकते आणि ताईंच्या समोर आणखी शिकत राहील. तर मी त्यासाठी थँक्यू म्हणेल. आणि चाणक्यने आम्हाला जे कॉन्फिडन्स जे आम्ही म्हणतोय, आम्ही जे करतोय, माझं वय अजून 22च आहे, सॉरी. तर SHG कॅम्प आणि आम्हाला जे गणेश कला क्रीडा गणपती व्यवस्थापन या दरम्यान जी आम्हाला सर्व्हिस करायची जी ताईंनी संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी मी धन्यवाद. आणि त्याच्यानंतर चाणक्यचीच एक फॅकल्टी आहे श्रुती गुजर म्हणून, ती बहुतेक आलेली असेल, ती माझी बहीण. आणि तिनेच मला चाणक्यचे जे प्रिन्सिपल आहे ते किती म्हणजे इतक्या लवकर असं समजावून जे दिलं आहे, सो मी तिची थँक्यू आहे, जी माझ्यासोबत नेहमीच होती. माझा भाऊ इथे आलेला आहे. माझ्या भावाने जो नेहमी माझ्यासोबत, माझा जुळा भाऊ आहे, आधीपासून आम्ही रायव्हल कॉम्पिटिटर्स आहोत. आणि त्यांनी जो माझा नेहमी सावलीसारखा माझ्यासोबत राहिलेला आहे तो. आणि रोहिणीताई, अनिलदादा, गौरीताई, उदिताताई या सगळ्यांची मी नाही घेऊ शकत. इवन खाली आमचे जे गार्ड आहेत तेव्हापासून तर वरती ताईंपर्यंत जे ऑफिस आहेत, त्या सगळ्यांनी माझी मदत केली आणि मी नेहमी त्यांची ऋणी राहील. मला बडबड करायची खूप सवय आहे, सगळ्यांचंच आहे की ये म्हणून. तर मी येस, तर मी फक्त जसं आमच्या इकडे थोडं लग्नाचं आहे, फक्त मी पालकांना एक शेवटची विनंती करेल. तसंही आपले लिंग गुणोत्तर पुष्कळ कमी आहे, तर मुलींना शिकू द्या. ताई पण तेच बोलली की मुलींना शिकू नाही देत, तो प्लीज मुलींना शिकू द्या आणि करू द्या. धन्यवाद. आता आपण पुढचे अभिनंदन धीरज मोरे याचं करणार आहोत. तर मी धीरजच्या आईला आणि बायकोलाही विनंती करते की त्यांनी समोर यावे.
धीरज मोरे. धीरज मूळचा धुळ्याचा आहे. धीरजचं शिक्षण एमटेक झालं आहे आणि तो गोल्ड मेडलिस्ट आहे. धीरजची आई गृहिणी आहे. धीरजचे वडील पाटबंधारे खात्यातनं आत्ता निवृत्त झालेत. धीरजने चाणक्य मंडल परिवारचा UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह 2014-15चा कोर्स केला आहे. धीरजबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे त्याचं पहिल्याच प्रयत्नातलं यश आहे. धीरजची पोस्ट मुख्य अधिकारी नगर परिषद नगरपालिका गट ब ही आहे. आता धीरज बोले. धीरज. थँक्यू स्नेहल. आदरणीय सर, आदरणीय ताई आणि इथे असलेल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार आणि माझ्या सर्व भावी सहकाऱ्यांनाही नमस्कार. प्रवासाची सुरुवात जशी रोहिणीताईची थोडी उशिरा झाली की पोस्ट ग्रॅज्युएशनला आलो आणि मग सुरुवात झाली, तसं मीही कन्व्हेन्शनल BE केलं. त्यानंतर जॉब केला. जॉबमध्ये खूप छान शिकायला मिळालं. वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन्ससाठी काम करायला मिळालं. DRDO असेल, ISRO असेल, अशा चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायला मिळालं. खूप शिकायला मिळालं. मग त्या ज्ञानाचा वापर करून MTechला ॲडमिशन मिळालं आणि मग तेव्हा मी COEPला होतो. तर तिथे एक छान ही गोष्ट आहे की तिथे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया शिकवलं जातं. म्हणजे कदाचित इंजिनिअरिंग कॉलेजेसमधलं ते एकमेव असं कॉलेज आहे जिथे इंजिनिअरिंगच्या मुलांना बायोलॉजी पण शिकवतात, सायकोलॉजी पण शिकवतात आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पण शिकवतात. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा अभ्यास कसा करायचा आणि कुठून करायचा यासाठी मी चाणक्यातला आमचा एक माझा वर्गमित्र आहे जुना, प्रतीक ठुबे. तो सध्या आसामला आहे, IPS केडर आहे. आसाम केडर आहे, IPS सर्व्हिस आहे. तर मी त्याला फोन केला. तो म्हणाला, अरे हे वाच, असं वाच, तसं वाच. आणि तो शेवटी मला म्हणाला की तू सरांचे लेक्चर्स ऐक की तुला एक डेव्हलपमेंट कशी झाली, कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट कशी झाली, नेमक्या आयडियल्स काय आहेत कॉन्स्टिट्यूशन मागच्या, तर त्यासाठी तू ते लेक्चर्स ऐक म्हणून. आणि मग तिथून ते असं जमा झालेलं सगळं कोरडं गवत होतं, त्याच्यावर ठिणगी पडली आणि आजपर्यंतचा प्रवास झाला. सुरुवातीला सांगताना सुरुवात मी आभाराने याकरता करीन की बऱ्याचदा आपण आभार बोलण्याच्या शेवटी मानतो. मला वाटतं की ते सगळ्यात आधी मांडणं इथं जास्त योग्य राहील. कारण आम्ही इथपर्यंत येतो, आम्ही सगळेच, म्हणजे आमच्यापैकी असा कुणीही नाही की जो स्वतःच्या एकट्याच्या बळावरती इथपर्यंत आलेला आहे. एखादा कलाकार जेव्हा एखादी कला सादर करायला येतो, नाटक सादर करायला येतो किंवा चित्रपट सादर करायला येतो, तेव्हा त्याच्या मागचे नेपथ्यकार जे असतात त्यांचा खूप मोठा त्यात वाटा असतो. कलाकार हा एक चेहरा आहे, आम्ही तसे एक चेहरे आहोत. आमच्यामागे खूप मोठी सपोर्ट सिस्टीम असते. आई वडील असतील, माझी पत्नी आहेत, सासू सासरे आहेत किंवा इतरही घरचे सगळे आहेत, माझे मित्र आहेत. म्हणजे किती बारीक बारीक गोष्टी असतात. तुम्हाला अगदी थोडक्यात सांगेन की माझी ताई आणि दादा पुण्यातच राहतात. तर मी त्यांच्याकडे अगदी 6-6 महिन्यातनं एकदा जातो. पण ते अशी तक्रार करत नाही की काय रे 6-6 महिने झाले तरी तू येत नाही वगैरे असं. किंवा माझा रूममेट असेल, अगदी त्याला रात्री 12, 1, 2, 3 वाजता आम्ही उठवतो की अरे मी आलो, दरवाजा उघड वगैरे असं. तर इतक्या सगळ्या लोकांचे हात असतात. चाणक्यातला सपोर्ट स्टाफ आहे. अगदी चाणक्यातला प्रत्येक मुलगा जर फ्लिपकार्टवरनं काय मागवणार असेल तर ते पार्सल कलेक्ट करणारा राजू असतो. म्हणजे इतकी ती सपोर्ट सिस्टीम तुम्हाला ग्रूम छान करते, म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. हे यश आमच्यापैकी कुण्याही एकट्याचं नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही ग्रूमिंग होताना तुम्ही ज्या ज्या लोकांना उत्तरदायी आहात त्यांच्यासाठी एक तुम्ही चेहरा आहात. तर हे विसरू नकोयात आपण की आपले पाय अजूनही, आपली मुळं जमिनीत आहेत. तर मला वाटतं की ह्या सगळ्या हातांचा आभार मानणं मला जास्त गरजेचं वाटतं. एक छान वाक्य आहे की आय एम स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स. मला नेमकं आठवत नाही आहे की हे वाक्य आईन्स्टाईननी म्हटलं आहे का. तर अशा मोठ्या डिस्कवरीनंतर ते प्रतितीय शास्त्रज्ञ म्हणाले की न्यूटननी, मॅक्सवेलनी हे सगळं करून ठेवलं म्हणून मला आज हा सिद्धांत सांगता येतं. तर ते तसं आहे. ह्या सगळ्यांनी असं आम्हाला खांद्यावरती उचलून धरलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला ह्या उंचीवर दिसतो. आमची तितकी उंची नक्कीच नाही आहे. प्रोसेसविषयी थोडंसं सांगावं असं वाटतं की पल्लवीनी पण उल्लेख केला की SHG आणि SHGला आम्ही गेलो आणि बरं शिकायला मिळालं वगैरे. तर सेल्फ हेल्प ग्रुप्सतर्फे चाणक्य मंडळबरोबर राहून असा एक जीवन बदलणारा एक्सपिरियन्स शेअर करायला मिळाला.
मी चपटेवाडी नावाच्या गावात गेलो होतो. तर हे बऱ्याचदा असे प्रश्न येतात तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येतात. जसं पल्लवी आपल्याला म्हणाली की तिला गोंदिया रिलेटेड प्रश्न आले, किंवा रोहिणीताई म्हणाली की तिला नॉर्थ ईस्ट रिलेटेड प्रश्न आले. तर मला विचारताना असं विचारण्यात आलं होतं इंटरव्ह्यूत की प्रशासनात लोकांना लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी तुझा काय उपयोग होईल. तर हे असं बुकिश काही सांगायला नाही लागत की मी असं करेल, मी ते करेल, हे करेल. तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न स्वतः अनुभवता, तुम्ही जेव्हा ते स्वतःहून बघता, त्यात इन्व्हॉल्व्ह होता, त्यावेळेला बेगडी ज्याला म्हणतो आपण, असं काही करायची गरज पडत नाही. तर ही एक ग्रूमिंग सिस्टीम मिळाल्यामुळे आम्ही सगळेच सरांचे आणि चाणक्य मंडल परिवारचे, म्हणजे अगदी सपोर्ट स्टाफ सकट सगळ्यांचे ऋणी आहोत. मॉक इंटरव्ह्यूच्या वेळेला इंटरव्ह्यू झाल्यानंतर सर मला म्हणाले होते की धीरज, इंटरव्ह्यू तसा चांगला झाला आहे म्हणे, पण मला वाटतं की थोड्या अजून माझ्या ज्या काही चुका होत्या त्या सरांनी सांगितलं, आणि ह्या जर तू व्यवस्थित रेक्टिफाय केला तर तुला 70पर्यंत मार्क सहज पडले पाहिजेत, असं मला सर बोलले होते. माझा इंटरव्ह्यू झाला आणि ती मार्कलिस्ट येते नंतर काही दिवसांनी, तुमचा रिझल्ट वगैरे डिक्लेअर करून झाल्यानंतर. मला 70 मार्क आहेत. मला असं माहिती नाही आहे, बहुतेक सर मुंबईला जातात ना, सर गुपचूप MPSCत जाऊन येतात, त्याला 70 मार्क द्या म्हणून सांगतात सर. तर तसं जसं शिवाजी महाराज ताई मला 3ऱ्या क्रमांकाचे मार्क आहेत, सर उशिरा गेले असावेत बहुधा. जसं नेताजी पालकर, म्हणजे यातलं जोकचा भाग आपण सोडून देऊया, जसं नेताजी पालकर हे शिवाजींचा प्रति शिवाजी म्हणून आपण ओळखतो, तसं चाणक्य मंडल परिवार हे प्रति MPSC किंवा प्रति UPSC असं नाव द्यायला पाहिजे, असं मला कधी कधी वाटतं. तर बऱ्याचदा मला माझे आता जे अभ्यास करणारे मित्र आहेत ते येऊन विचारतात की मला हे जमेल का, मला हे करता येईल का, किंवा मी इतका हुशार नाही आहे, किंवा मला हे जमत नाही, मला ते जमत नाही. मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की ही अशी कुठली डोमेन रिस्ट्रिक्टेड परीक्षा नाही आहे की यात फक्त इतिहासच विचारणार आहोत किंवा यात फक्त विज्ञानच विचारणार आहोत. तुम्ही UPSCचाही अभ्यास बघा, MPSCचाही अभ्यास बघा, हे असं पॅनोरमिक अभ्यास आहे सगळा. त्यामुळे यातला असा एकही विषय नाही की जो तुम्हाला अजिबात येत नाही, किंवा यातला असा कुठलाही विषय नाही की अशी परीक्षा ही नाही की यातलं तुम्हाला सगळंच येतं. त्यामुळे असा विचार, तुमचं बॅकग्राऊंड कुठलंही असो, तुम्ही आत्तापर्यंत काय कमवलेलं याला काही अर्थ नाही आहे. त्याला अर्थ केव्हा प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही त्याला एक चॅनलाइज करता, जेव्हा तुम्ही त्याला वेगवेगळ्या मार्गांनी इम्प्लिमेंट करायला शिकता. तर मला वाटतं असा न्यूनगंड आपण कुणीच नको बाळगूया की मला हे जमणार नाही का असं. मला वाटतं की प्रत्येकाला जमेल, प्रत्येकात तो स्पार्क असतो. सर बऱ्याचदा स्वची ओळख ह्या संकल्पनेचा याकरता वापर करतात की तुम्ही तुमच्यात काय पोटेन्शियल आहे ते जर एकदा ओळखलं तर तुम्हाला आपल्याला काय करायचं याची क्लॅरिटी मिळते. मला वाटतं ह्या प्रोसेसमधनं जाताना मी हे शिकलो की मला काय करायचं आहे आणि मी काय करू शकेन. ह्या एका गोष्टीवरती मी इथे थांबतो आणि सरांचा आणि चाणक्य मंडल परिवारचा आणि इतर सर्वांचा मी ऋणी आहे, राहीन. आपण ऐकलं, धन्यवाद. आता पुढचं अभिनंदन आपण धनंजय सरनाईक याचं करणार आहोत. धनंजय आत्ता स्वतः इथे उपस्थित नाही आहे, पण त्याची आई आणि आजी आहेत, तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी अभिनंदन स्वीकारावं. धनंजय सरनाईक, शिक्षण BE इलेक्ट्रॉनिक्स आहे, मूळचा परभणीचा आहे. आता आपण पुढचे अभिनंदन कविता बोरकर हिचे करणार आहोत. मी कविताच्या आईवडिलांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे. कविता मूळची ठाण्याची आहे. तिचं शिक्षण BSc IT झालं आहे. तिची आई गृहिणी आहेत, वडील व्यवसाय करतात. कविताने चाणक्यचा UPSC कॉम्प्रेहेन्सिव्ह हा कोर्स केला आहे. तिची आत्ताची पोस्ट मुख्य अधिकारी नगरपालिका नगर परिषद गट ब. मी कविताला विनंती करते की तिने आपल्याशी 2 शब्द बोलावेत. माझं नाव कविता.
ॲक्च्युली इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे की MPSC कसं करायचं काय. मी असं काही वेगळं सांगणार नाही, मला जास्त वक्ता म्हणून मी जास्त एवढी हे नाही आहे. पण मी MPSC करावं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावा हे एका माणसाचं स्वप्न होतं आणि ते म्हणजे माझे वडील. त्यांची इच्छा होती की मी इथे यावं आणि शिक्षण घ्यावं. म्हणजे ह्या बाकी सगळ्यांपेक्षा माझी स्टोरी वेगळी ह्याच्यासाठी आहे की माझी कधीच इच्छा नव्हती की गव्हर्नमेंटमध्ये यावं, ही फॅक्ट आहे. म्हणजे मला नेहमी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायचं होतं आयदर, नाहीतर बिझनेस करायचा होता. माझ्या वडिलांची इच्छा होती म्हणून मी इथे आले. त्यानंतर जेव्हा सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि पुढे कळालं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने मी अभ्यासाला लागले. आणि एक गोष्ट कळाली सरांच्या सांगण्यातून, जे सरांनी स्वची ओळख सांगितलेली, त्यातून एवढं नक्की कळालं की हा माझ्यात ती कॅपॅसिटी आहे की मी हे करू शकते. मग ठरवलं की हां बाबा आपण हे करू. चाणक्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची म्हणजे सर म्हणजे चाणक्यमध्ये आई म्हणून आहेत, जे असे प्रेमळ आहेत, पण तेच ताई म्हणजे असे वडील आहेत, जे असे म्हणजे 2 शब्द फटकाराचे मी खूप वेळा ऐकले. मी ताई मला खूप वेळा ओरडलेत, कदाचित त्यांना आता आठवत पण नसेल. म्हणजे मी कधी अभ्यास करत नसेल, कधी असं पार्किंगमध्ये टाईमपास करताना दिसले की ताई मला नेहमी ओरडायच्या, अभ्यास नाही आहे का असं. म्हणजे त्या गोष्टी पण लागतात तुम्हाला, कारण प्रेमळ असलं की मग मुलं वाया जातात बहुतेक वेळा. त्यामुळे ताई असणं किती गरजेचं आहे हे माझ्यासारख्या विद्यार्थ्याला माहिती आहे. पण मी खरंच ऋणी आहे चाणक्यची आणि सरांची आणि ताईची, कारण ते होते म्हणून मी इथे आहे. कारण ज्याची इच्छा नसतेच करायची, जो मनातच ठरवतो की ज्याला नाही करायचं आहे, त्याला पुश करणं आणि त्याला तिथपर्यंत पोहोचवणं हे खूप अवघड आहे. कारण बाकीच्यांना ते इन्स्पिरेशन स्वतः मनात असतं की मला तेच करायचं आहे, जे माझ्यामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी ते खूप दोघे स्पेशल आहेत, कारण त्यांच्यामुळे आज मी इथे. आणि दुसरे म्हणजे माझे आई वडील, की ज्यांनी मला सपोर्ट केला. कारण मुलीला सपोर्ट करणं ही खूप आजच्याही जमान्यामध्ये खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे इथेही पाहिलं तरी सभागृहामध्ये मुलं जितकी जास्त आहेत, मुली तेवढंच कमी आहेत. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून मला बाहेर पाठवणं आणि मला ती संधी देणं, याच्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. बस, थँक्यू. आपण पुढचे अभिनंदन नाथाजी पाटील याचे करणार आहोत. नाथाजी मूळचा पंढरपूरचा आहे. त्याचं शिक्षण BSc ॲग्री आणि MSc ॲग्री झालं. नाथाजीने चाणक्याची जय भारत जय जगत ही व्याख्यान मला अटेंड केलेली आहे आणि त्याची पोस्ट नायब तहसीलदार वर्ग 2. नाथाजीला विनंती करते की त्याने आपल्याशी 2 शब्द बोलावेत. आदरणीय स्टेज आणि समोर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. तसं चाणक्य मंडळ आणि माझं आजपर्यंत तसं म्हणजे वैयक्तिक जे नातं असतं तसं काहीच नाही आहे. की ज्या पद्धतीने एकलव्य द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून स्वतः धनुर्विद्येत शिक्षण घेत होता, त्याच पद्धतीनं सरांची आणि माझी वैयक्तिक भेट मॅगझिनमधून व्हायची. आणि सरांच्या ऑडिओ व्हिडिओ ज्या क्लिप आहेत की सुवर्णयुगाच्या भारतासाठी वगैरे वगैरे, तर सरांची आणि माझी भेट तिथं झालेली. आणि सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला आजच मिळाली. म्हणजे मी आज पहिल्यांदा सरांना भेटतोय. आणि म्हणजे मला आता मी आजपर्यंत इथं कसं आलो याच्यामध्ये सांगण्यात जास्त काही इंटरेस्ट नाही आहे. तर जो माझा प्रवास होता ना, तर तो आता इथं पुण्यामध्ये मुलं आहेत, मुली आहेत आणि प्रत्येकाला क्लास लावणं किंवा पुण्यामध्ये राहणं काही शक्य नसतं. आणि ते मला पण शक्य नव्हतं की म्हणजे एखादा क्लास लावणं, ते मग क्लासची फी असते वगैरे वगैरे सगळं. आणि क्लास लावणं ही तर दूरची गोष्ट आहे की पुण्यामध्ये राहणं हे पण मला शक्य नव्हतं. तर मी ज्यावेळेस MSc ॲग्री करत होतो सर, परभणीला शिक्षण घेत होतो. तर परभणीत असताना स्टील फ्रेम म्हणून एक संघटना आहे पुण्यामध्ये, ते फारुख नायकवड सर चालवतात. तर त्या संघटनेमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि इथं पुण्यामध्ये मी आलो. 2013ला आलो. आणि मी काय केलेलं, ज्यावेळेस माझी BSc ॲग्री पूर्ण झाली ना, तर त्यावेळेस अशी एक लिस्ट काढलेली की महाराष्ट्रात जेवढ्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत, म्हणजे सरकारी असतील किंवा प्रायव्हेट असतील, जिथं फ्री म्हणजे MPSC असेल UPSC असेल याच्याबद्दलचं फ्री एज्युकेशन दिलं जातं. तर अशी एक मी लिस्ट अगोदरच बनवलेली आणि ती लिस्ट होती. तर त्यामध्ये मुंबई SIAC एक होतं, नंतर प्री IS ट्रेनिंग सेंटर म्हणून आहे, कोल्हापूरला एक आहे, नाशिकला आहे, पुण्यातली अशी एक आहे. अशी एक लिस्ट होती माझ्याकडे. आणि नंतर मग पुण्यामध्ये मी आलो MSc ॲग्री संपल्यानंतर 13ला. नंतर मग 13ला मी राज्यसेवेची प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला
सिलेक्शन नाही झालं. आणि मग नंतर प्री IS ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरला मी 14ला गेलो. मग 14ला पण मी प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला. परत माझी पोस्ट आत्ता जी मला मिळाली नायब तहसीलदार ती माझी एका मार्काने गेली आणि परत माझं सिलेक्शन नाही झालं. मग नंतर आता काय करायचं पुढं, तर नंतर मग प्री IS ट्रेनिंग सेंटर नाशिकला एक आहे, तिकडची एक्झाम दिली, तिकडे सिलेक्शन झालं. मग ठीक आहे म्हणलं आता अजून एका वर्षी सोय झालेली आहे आपली, म्हणून मी नाशिकला गेलो. नंतर मग गेल्या वर्षी म्हणजे 2015ला नाशिकला असताना परत प्री मेन्स इंटरव्ह्यू दिला आणि यावर्षी माझं नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं. तर माझे मित्र मला म्हणायचे की तुझं सिलेक्शन व्हायच्या अगोदरच तू महाराष्ट्र फिरायचं ठरवलेलं दिसते, असं ते मला म्हणायचे. की माझी BSc ॲग्री रत्नागिरीला झाली, MSc परभणीला, परत पुण्यामध्ये 1 वर्ष, कोल्हापूरला, नाशिकला आणि परत आता एक्सटेन्शन घेऊन पुण्यामध्ये राहतोय. म्हणजे आता ठीक आहे, पोस्ट वगैरे आहे त्यामुळं सपोर्ट वगैरे होतं आहे घरून. तर असाच माझ्यासारखं सैराट होऊन ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना मी ऑल द बेस्ट देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता आपण पुढचे अभिनंदन डॉक्टर जितेंद्र गादेवार याचं करणार आहोत. जितेंद्र मूळचा गडचिरोलीचा आहे, शिक्षण BAMS आहे त्याचं. जितेंद्रने 2011 ते 2014 या कालामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणूनही काम केलेलं आहे. त्याची आई गृहिणी आहे, वडील प्राथमिक शिक्षक आहेत. जितेंद्रबद्दल विशेष सांगायचं म्हणजे स्वतंत्र प्राप्तीनंतर सिरोंचा तहसीलमधून राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेला हा प्रथम आहे. आणि जितेंद्रची आत्ताची पोस्ट नायब तहसीलदार वर्ग B आहे. जितेंद्र. सर्वांना माझा नमस्कार. 1947 पासून सिरोंचा तहसील जो आहे, शेवटचा तहसील महाराष्ट्रातला, तिथून कोणीच MPSCची परीक्षा पास झालं नाही. मी फर्स्ट पर्सन आहे राज्यसेवा पास झालं. तिथला विद्यार्थी हुशार नाही आहेत वगैरे असा इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम नाही आहे, पण तिथे अवेअरनेसच नाही आहे, कोणाला माहीतच नाही. मला कसं माहीत झालं, माझा जो दादा आहे तो कोल्हापूरला पोस्टेड होता ICICIमध्ये. त्याला कळालं MPSCची परीक्षा असते. तो चाणक्यमध्ये आला, क्लासेस लावला. सुरुवातीला तो सहाय्यक कक्ष अधिकारी झाला, आता RFO आहे. मग त्यांनी मला म्हटलं तू तिथे काय करतोस, तू पण आहे. मग मी 2014ला रिझाईन केलं माझा जॉब. वैद्यकीय अधिकारी होतो मी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि आलो. आणि 2015ला मी सक्सेस झालो. म्हणजे 2च स्टुडंट झाले आमच्या तहसीलमधून आणि दोन्ही चाणक्यशी रिलेटेड आहे. माझा जो दादा आहे तो चाणक्यचा विद्यार्थी आहे आणि मी बेनिफिशियरी आहे. मी यांच्याकडे क्लास नाही केला, पण सरांचे लेक्चर्स, मॅगझिन्स आणि पर्टिक्युलरली सगळ्यात जो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे दॅट इज इंटरव्ह्यू मला खूप फायदा झाला. सरांकडे मी इंटरव्ह्यू दिला मॉकमध्ये. सरांनी मला खूप चांगला गायडन्स केला आणि सरांनी म्हटलं मला मिनिमम 60 मार्क्स मिळतील तुला. 60 मार्क्स मिळाले. याच्यापूर्वी चरण कोल्हे यांचा मनोगत वाचून दाखवण्यात आलेला आहे तुम्हाला. तो माझा मित्र आहे. चरण कोल्हेंनी मागील वर्षी पण इंटरव्ह्यू दिलेली होती. त्याला 44 मार्क्स होते इंटरव्ह्यूला आणि त्याची पोस्ट 8 मार्काने गेली होती. यावर्षी पुन्हा चरण इंटरव्ह्यूला होता. मी त्याला म्हटलं की तू चाणक्यमध्ये इंटरव्ह्यूला जा. चाणक्यचा जो पॅनल आहे तिथे स्वतः धर्माधिकारी सर असतात आणि प्रशासनाचा अनुभव असणे आणि स्वतः IAS असणे ही जी क्रायटेरिया आहे पॅनलची ती फक्त चाणक्यमध्येच पूर्ण होते. तुम्ही बाकीचे क्लासेस जरी कुठेही केले, मॉक इंटरव्ह्यू धर्माधिकारी सरांपेक्षा चांगला. आणखी एक आनंद पाटील सरही आहेत, तेही स्वतः खूप एक्सपिरियन्स आहे आणि आहेत. पण इंटरव्ह्यूसाठी मला वाटतं सगळ्यात बेस्ट सरच आहेत. त्यांच्या गायडन्समुळे चरणला 60 मार्क मिळाले आणि पोस्ट मिळाली. मागील वर्षी त्याची इंटरव्ह्यूमुळेच पोस्ट गेली होती. त्याच्यानंतर एक सरांकडून मला नेहमी इन्स्पिरेशन मिळत आलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, एक छोटंसं किस्सा आहे. एकदा अल्बर्ट आइन्स्टाईन एका बसस्टॉपवर उभा असतो आणि ते ज्या युनिव्हर्सिटीला प्रोफेसर असतात तिथलाच एक स्टुडंट त्यांच्या बाजूला उभा असतो. त्याच्या हातात 2-3 जाड अशी पुस्तकं असतात. आइन्स्टाईन त्याला विचारतो की हू आर यू. तो MSCचा विद्यार्थी असतो, MSC सेकंड इयरला. तर तो विद्यार्थी असं म्हणतो, सर आय एम मास्टर ऑफ फिजिक्स. मग तो विचारतो सरांना, आइन्स्टाईनला, हू आर यू. तर ते म्हणतात, वेल आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स.
ती जी लर्निंग टेंडन्सी आहे जी माझ्यामध्ये किंवा तुमच्यामध्येही एक विद्यार्थी म्हणून नसेल, ती टेंडन्सी मला सरांमध्ये पाहायला मिळते. ते आजही एवढे अपडेट असतात, हॉलिवूडच्या मूव्हीजपासून, इंटरनॅशनल अफेअर्सपासून, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, एव्हरीथिंग एवढं अपडेट असतात की त्यांच्यापासून खूप इन्स्पिरेशन मिळतं. सर माझे नेहमीच एक आयडॉल राहिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, मेन्सबद्दल थोडंसं सांगून झालं आहे तसं तर, पण पॉलिटी हा जो विषय आहे ना MPSCमध्ये, हा सगळ्यात चांगला विषय आहे स्कोरिंगसाठी. पॉलिटी इज ऑल अबाउट 395 आर्टिकल्स. इफ यू आर गुड ॲट 395 आर्टिकल्स, प्लीज नोट दिस. पॉलिटीमध्ये 80च्या वर कोणत्या विषयामध्ये मेन्समध्ये कोणाला मार्क्स नाही आहेत, फक्त पॉलिटीमध्ये आहेत. कारण पॉलिटी हा मर्यादित विषय आहे. 395 आर्टिकल्स जर तुमचे व्यवस्थित वाचून समजून लक्षात ठेवून झाले की झालं. आता रिसेंट एक्झाम्पल घ्या, STA प्रिलिम्सची मी क्वेश्चन पेपर बघितलं आहे. पॉलिटीचेच क्वेश्चन असे होते की ते सगळे सॉल्व्ह होऊ शकतात. 42nd अमेंडमेंट परत विचारलं, आणखी काय विचारणार आहे? अमेंडमेंट्स विचारतील किंवा ते आर्टिकल्स विचारतील. आणि कॉम्पिटिटिव्हसाठी प्रिपेअर करताना टीचिंग हा इम्पॉर्टंट पार्ट नाही आहे. आपण सगळे ग्रॅज्युएट असतो, वाचलं की आपल्याला कळतेच. सगळ्यात मेन थिंग आहे की गायडन्स आणि इन्स्पायरेशन. इंग्रजीमध्ये एक कोट पण आहे ज्याचा अर्थ असा आहे की द बेस्ट टीचर इज हू इन्स्पायर्स अस. तर त्याच्या बाबतीत मला सरांचं खूप छान वाटतं की सरांसारखं इन्स्पायर कोणी करू शकत नाही आणि गाईड पण करू शकत नाही. जास्तीत जास्त क्वेश्चन्सचा सराव करा. मेन्ससाठी स्वतःचे नोट्स लिहा. नोट्स लिहिणे म्हणजे आपण जे रेफरन्स बुक्स वाचतो त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहिणे, आणि असे मुद्दे लिहिणे जे आपल्याला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहत नाही, परत वाचण्याची आवश्यकता आहे. दॅट इज नोट्स. ते लिहून घ्यायचं, एक्झामच्या पूर्वी तेच रिवाईज करायचं. आणि इंटरव्ह्यू हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. 30 मार्कांचं डेव्हिएशन आहे इंटरव्ह्यूमध्ये. तुम्हाला 30 पण मिळू शकतात, 70 पण मिळू शकतात. 40 मार्कांचं डेव्हिएशन आहे. 40 मार्क GSमध्ये स्कोर करायला खूप मेहनत लागते. तेच इंटरव्ह्यूमध्ये इझिली मिळून जातात. त्याच्यासाठी व्यक्तिमत्व विकास हा खूप इम्पॉर्टंट आहे. तो चाणक्यमध्ये होत असतो. मॉकमध्ये सरांचा गायडन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन तुम्ही आतापासूनच सुरुवात करा. योग्य बोलणे, बसणं, सगळं बॉडी लँग्वेजपासून, व्हर्बल नॉन व्हर्बल दोन्ही पण. इंटरव्ह्यूचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. इंटरव्ह्यूमुळे काही लोक बाहेर गेले, काही लोक आतमध्ये आले. ही माझी सुरुवात आहे असं मी समजतो, आणि पुढे आणखी मला खूप ग्रो करायचं आहे, आणखी पोस्ट घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. निखिल गावडे याचं आपण आता अभिनंदन करणार आहोत. निखिल मूळचा साताऱ्याचा आहे. त्याचं शिक्षण BE मेकॅनिकल झालेलं आहे. त्याची आई गृहिणी आहेत. वडील सरकारी नोकरी करतात. त्याने चाणक्य मंडल परिवारचा MPSC स्पेशल मेन्स ही बॅच केलेली आहे. त्याची पोस्ट असिस्टंट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर वर्ग B ही आहे. मी निखिलला विनंती करते की त्याने 2 शब्द बोलावेत. नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो. मी COEP 2015 पासआउट, ब्रँच मेकॅनिकल इंजिनिअरिंग. प्रवास असा वेगळा असं काही नाही. 12वी सायन्स, तिथनं 4 वर्षे ग्रॅज्युएशन, आणि ते ग्रॅज्युएशन करताना आईवडिलांच्या सपोर्टशिवाय ते झालेलं नाही. परंतु त्यानंतरची स्पर्धा परीक्षा हे जे क्षेत्र निवडलं होतं त्यामध्ये चाणक्याचा वाटा हा बहुमूल्य आहे. मी डायरेक्ट चाणक्याचा कोणताही कोर्स म्हणजे असं डायरेक्ट केलेला नव्हता, परंतु लास्ट इयरला असताना जे माझे मित्र होते भरपूर जण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला होते, आणि त्यांच्यामार्फत मी चाणक्याच्या संपर्कात होतो. सरांचे लेक्चर्स, मॅगझिन्स, आणि सरांनी मेन्ससाठी एक दिवसाची कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे जे त्या दृष्टीने जसे दुर्लक्षित विषय आहेत. 4 GSचा आपण भरपूर अभ्यास करतो, परंतु मराठी आणि इंग्लिश जे स्कोरिंग विषय आहेत, आपल्या ज्यांचं मराठी बॅकग्राऊंड आहे त्यांना म्हणजे ॲक्च्युली MPSCला काय पाहिजे तुमच्याकडून मराठी आणि इंग्लिशमध्ये, त्याचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन म्हणजे चाणक्याची जी 2 फॅकल्टी होते मराठी आणि इंग्रजीसाठी त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने केलं. आणि मॉक इंटरव्ह्यूसाठी बोलायचं तर चाणक्य हा म्हणजे बेस्टच क्लास आहे. कारण सरांनी त्या मॉक इंटरव्ह्यू जो घेतला होता त्यामध्ये सरांनी एकदम ज्या चुका होत आहेत, उणिवा होत आहेत, आणि ज्या मार्क आपले इंटरव्ह्यूमध्ये घालवू शकतात त्या एकदम बेधडक सांगितल्या होत्या. आणि सर म्हणले होते की जर असा इंटरव्ह्यू दिला तर 60+ मार्क पडतील, आणि ॲक्च्युली 65 पडले होते. थँक्यू सर. शेवटी एवढंच की MPSCच्या या यशामध्ये चाणक्याचा वाटा बहुमूल्य असेल. थँक्यू सर.
आता आपण माधुरी बाविस्कर हिचं अभिनंदन करूया. माधुरी बाविस्कर मूळची नंदुरबारची आहे. माधुरीचं शिक्षण बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे. माधुरीची आई गृहिणी आहे व वडील प्राध्यापक आहेत. माधुरीने चाणक्य मंडल परिवारचा प्रिपरेटरी 2013-14चा कोर्स केला आहे व UPSC कॉम्प्रेहेन्सिव्ह 14-15चा कोर्स केला आहे. माधुरीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे चाणक्य मंडलच्या कार्यकर्त्या अधिकारी विद्यार्थीमार्फत जी कार्यकर्ता अधिकारी शिष्यवृत्ती दिली जाते त्याची माधुरी मानकरी आहे. त्याचबरोबर माधुरीचं हे पहिल्याच प्रयत्नातलं यश आहे. माधुरीला यावर्षी DYSP वर्ग अ ही महाराष्ट्रातील टॉपर पोस्ट मिळाली आहे. त्याचबरोबर माधुरीला STI 2015 हेही यश मिळालेलं आहे. माधुरी आपल्याशी बोलेल. माधुरी. आदरणीय व्यासपीठ, सर, ताई, सर्व पालकजन, सर्व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि पालकजन, नमस्कार. तुम्हाला कळालंच असेल मी नंदुरबारवरनं आली आहे. तिथून इथपर्यंतचा प्रवास बऱ्यापैकी कठीण होता आणि बऱ्याच लोकांची साथ असल्यामुळे तो सोपाही झाला. थोडक्यात सांगते, माझं 4थी ते 12वीचं शिक्षण मी बऱ्यापैकी सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत होते. 10वीला बोर्डात, 12वी वगैरे असा टप्प्यांवर मला प्रत्येक वेळी यश मिळत होतं. त्यामुळे मला सो कॉल्ड ब्राईट स्टुडंट असं समजलं जात होतं नंदुरबारमध्ये. त्यानंतर 12वी नंतर मी COEPत आले. इंजिनिअरिंग मी करायचा डिसिजन मी स्वतः घेतला होता आणि माझ्या आईवडिलांनी देखील मला सपोर्ट केला की, आणि यानंतरही मी जे डिसिजन्स घेतले त्या प्रत्येक डिसिजन्सला त्यांनी केवळ मुलगी आहे म्हणून कोणत्याही गोष्टीला नकार देता प्रत्येक वेळी प्रत्येक टप्प्यावरती माझ्यासोबत राहिले आहेत. त्यानंतर मला इंजिनिअरिंगमध्ये थोडं माझं मन रमत नव्हतं. मला सेल्फ डाऊट आला होता. मला स्वतःच्याच क्षमतांवर विश्वास नव्हता राहिला. पण त्यानंतर मी 4th इयरला प्रिपरेटरी केला चाणक्यला. त्यानंतर मला बऱ्यापैकी आत्मविश्वास आला. त्यावर्षी अभ्यास नव्हता झाला कारण प्रोजेक्ट्स वगैरे असतात 4th इयरला. पण मी चाणक्य थ्रू मी टचमध्ये होते आणि जे नियमित परीक्षा वगैरे होत होतं त्यातही मला चांगले मार्क्स मिळत होते. त्यानंतर 2014ला मी कॉम्प्रेहेन्सिव्ह कोर्स केला आणि पुढच्या वर्षी UPSC मेन फोकस असल्यामुळे त्या दृष्टीने सर्व अभ्यास चालू होता. पण सर जसं म्हणतात की तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवला पाहिजे आणि बाकी सर्व येणाऱ्या गोष्टी ह्या बाय प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे मी एकाच परीक्षेचा अभ्यास करत होता. बाकी परीक्षांचं ओरिएंटेशन वेगवेगळं होतं. परंतु तरीही मी त्या दृष्टीने स्वतःला डेव्हलप करून MPSC असो STI असो या परीक्षांमध्ये यश आलं. त्यामुळे प्रत्येकाने असं चुकीची माहिती न ठेवता एक आपला स्वतःचा अभ्यासाचा बेस भक्कम ठेवला पाहिजे व तुम्ही त्याद्वारे सगळ्याच परीक्षा क्रॅक करू शकता. हे मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही डिग्री वगैरेमधून आला असेल त्याबद्दल न्यूनगंड न बाळगता जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांना सुरुवात करता तेव्हा तुम्ही सर्वजण एका लाईनीवर आहात आणि तिथूनच सगळ्यांना स्पर्धा सुरू करायची आहे. त्यामुळे त्या दृष्टीने स्वतःला फोकस करा आणि तुमचं स्पर्धा परीक्षांमध्ये येण्याचं जे ध्येय आहे ते निश्चित असलं तर त्याद्वारे तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. तसेच माझं चाणक्य मंडल परिवारमधलं माझं सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी त्यात चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होते आणि तसेच नियमित लेक्चर्स आणि परीक्षा या सगळ्या बाबतीत म्हणजे ॲकॅडमिकमध्येही मी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. तसेच चाणक्यमधलं स्वतंत्र नागरिक जे साप्ताहिक आहे त्यासाठीही काही दिवस लेखन केलं. त्यातनंही मला बरेचसे मॅनेजमेंट स्किल्स म्हणा अशा गोष्टींचा फायदा झाला. त्यामुळे मी एवढंच सांगते की अभ्यास ही एक प्रोसिजर आहे, ती प्रोसेस आहेच. पण त्याबरोबर UPSC MPSCचा अभ्यास हा लाईफ एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे. तुम्ही अपयशी झालेत तरी तुम्हाला आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतं. समाजाबद्दल उघड्या डोळ्यांनी समाजाच्या प्रश्नांकडे बघण्याची एक दृष्टी मिळते. हाही एक
एक अस्पेक्ट आहे यात सगळ्यातला. आणि सगळ्यात शेवटी माझी सगळी सपोर्ट सिस्टीम, माझे आई वडील भाऊ, आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला आहे प्रत्येक टप्प्यावर. आणि केवळ मुलगी असून त्यांनी मला कोणत्याही गोष्टीला नकार न देता त्यांनी माझ्या कॅपॅबिलिटीजवर विश्वास ठेवला. कधी कधी मीच स्वतःवर डाऊट घेत होते, पण त्यांनी मला प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिलं आणि ते म्हणाले सगळं तुझ्यात आहे, फक्त तुला ते ओळखायचं आहे. आणि त्यानंतर चाणक्य मंडल परिवार सरांच्यामुळे मला माझ्याच स्वतःचा जो सेल्फ डाऊट असतो, तो सेल्फ डाऊट टू सेल्फ रिअलायझेशन ही जर्नी मी आत्ताशी सुरू केली आहे. अजून मला सगळंच मला जमतं आहे, मी सगळ्या बाबतीत ते परिपूर्ण आहे असं म्हणू नाही शकत, पण माझा हा प्रवास चालू झाला आहे आणि अजूनही चालू ठेवणारच आहे. आणि आपण ज्या गोष्टीचा वसा घेतला आहे चाणक्य मंडल परिवारामधनं, त्या गोष्टी पुढे नेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. त्यानंतर माझी दुसरी सपोर्ट सिस्टीममध्ये म्हणजे मी 6 ते 7 वर्षांपासून पुण्यात राहते, त्यामुळे आपला जो फ्रेंड सर्कल असतो त्याचाही तुमच्यावर बराच प्रभाव पडत असतो. माझे असे सगळे चांगले फ्रेंड्स ज्यांनी मला नेहमी प्रोत्साहित केलं आणि जेव्हा आपण निराश असतो तेव्हा तेच तुम्हाला प्रोत्साहित करत असतात. असे माझे सगळे फ्रेंड्स, चाणक्यमधले फ्रेंड्स हर्षद, तेजू आणि अभिषेक, धीरज सगळे, आणि माझ्या COEPचे मित्रमैत्रिणी आणि चाणक्यचं सगळं सपोर्ट स्टाफ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि माझे आतापर्यंतचे सगळे गुरुजन आणि कळत नकळत मी आयुष्यात ज्यांच्याकडनं सगळ्यांकडनं शिकत गेली असे सर्व लोक आणि आईवडिलांचे संस्कार. मला पोस्ट मिळाल्यावर ते एवढंच म्हणाले, ही पोस्ट आहे हे सगळं ठीक आहे, पण तू आतापर्यंत जे शिकत आली आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि आपल्या हातून त्या लोकसेवेचं जे कार्य आहे ते कंटिन्यू कर, हे जास्त महत्त्वाचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी हा बाय प्रोडक्ट आहे आणि त्याला भुलून नको जाऊ. आणि चाणक्यमधले हे संस्कार देखील तेच आहे की पोस्ट मिळालं ही गोष्ट बाजूला ठेवा, परंतु आपण ज्या दृष्टीने चाणक्य मंडल परिवार ची जी व्हिजन आहे ती कंटिन्यू ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी सर्वांचं आभार मानते, सगळ्यांनी पेशंटली ऐकलं. आणि एक गोष्ट फक्त शेवटची सांगते की सगळ्यांनी न्यूनगंडाच्या फेजेस प्रत्येकाला येतात, पण त्यातून बाहेर निघून फिनिक्ससारखं पुन्हा भरारी मारणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा. आता आपण शेवटचं अभिनंदन करणार आहोत. अनिल नागने. अनिल मूळचा मुहूद सोलापूरचा आहे. अनिलचं शिक्षण BE-ENTC आहे. अनिलच्या आईवडिलांना मी विनंती करते की त्यांनी समोर यावे. अनिलची आई गृहिणी आहे, वडील निवृत्त बँक अधिकारी आहेत. अनिलने चाणक्य मंडल परिवाराचा UPSC कॉम्प्रेहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे. अनिलबद्दल सांगायचं विशेष म्हणजे अनिल हा चाणक्य मंडल परिवाराचा विद्यार्थी कार्यकर्ता फॅकल्टी आहे. तसेच चाणक्यच्या कुठल्याही कामासाठी अनिल नेहमी तत्परतेने पुढे येतो. अनिलची पोस्ट आहे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि अनिलचं नाव हे महाराष्ट्रातल्या टॉपरच्या यादीमध्ये येतं. यानंतर आपल्याशी अनिल बोलेल. अनिलचं झाल्यानंतर या सत्राचा समारोप धर्माधिकारी सर करतील. सरांचं बोलणं ऐकायला तुमच्याबरोबरच आम्ही पण सगळे उत्सुक आहोत, त्यामुळे 2-3 मिनिटच अगदी शेवटचे घेतो. 2-3 मिनिटात काय करायचं असेल तर मग सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून जागेवर जाऊन बसायचं, एवढंच करायचं. कारण बऱ्याच जणांच्या बोलण्यात आलं बघा की आम्ही केवळ यशाचा चेहरा आहोत, खरं यश यांचंच आहे, त्यांच्या त्यागामुळे, कष्टामुळे, परिश्रमामुळे इथपर्यंत पोचू शकलो. हे खरोखर उगीचच भाषणात बोलण्यासाठी नाही आहे, हे खरोखरच खरं आहे की हे आम्ही सगळे चेहरे आहोत, कष्ट, त्याग, परिश्रम त्यांचे आहेत, त्यांच्यामुळे इथपर्यंत येऊ शकलो. त्यामुळे पहिली कृतज्ञता आईवडिलांप्रती अर्थातच. स्नेहलनी सांगितलं माझं गाव पंढरपूर जवळचं, सांगोला तालुका ॲक्च्युली पंढरपूरच्या जवळ आहे, पण महूद नावाचं गाव आहे. छोटं गाव आहे, शेतकरी कुटुंब आहे. वडील माझे शिकलेली पहिली पिढी. एक 18 वर्षापूर्वी साधारणपणे
आम्हाला सगळ्या कुटुंबियांना घेऊन वडील पुण्याला आले, शिफ्ट झाले. बँकेची नोकरीची ट्रान्सफर स्वतःहून करून घेतली इकडे, कारण इथं आमच्या सगळ्यांचं शिक्षण व्हावं म्हणून. मी आज विचार करतो ना, तर हे त्यावेळी त्यांनी घेतलेलं पाऊल हे किती क्रांतिकारी होतं. म्हणजे असं गाव सोडून, शेती, गोतावळा, नातेवाईक सगळं सोडून पुण्यासारख्या अनोळखी शहरात जिकडं कोणीच नाही, अशा ठिकाणी येणे, असा निर्णय तो त्यांनी घेतला. त्यामुळे आज हा दिवस बघता आला असं मी म्हणू शकतो निश्चितपणे. तर पूर्ण प्रवासामध्ये त्यांचा त्याग, आणि किती सांगत बसलं तर किती पूर्ण आजचा दिवसच संपून जाईल. त्यामुळे कृतज्ञता शब्दात व्यक्त करतो. त्यानंतर धर्माधिकारी सर, अविनाश धर्माधिकारी सरांचं मी भक्तच आहे. ते हे पण असंच की बोलत राहिलो तर किती बोलेल आता. त्यामुळे धीरज मगाशी म्हणताना म्हणाला होता की MPSC, प्रति MPSC UPSC आहेत सर आणि चाणक्य मंडल परिवार, आणि सगळ्यांनी मार्क्स सांगितले. मला सरांनी एवढे दिलेत, इंटरव्ह्यू एवढेच पडले. किंवा धीरज म्हणाला की तू हे कर असं सरांनी सांगितलं तर तुला 70 मिळतील, ते 70 मिळाले. तर मग हे क्लिअर आहे की सर हे UPSC MPSCच्या वरचे आहेत. म्हणजे सरांनी जर सांगितलं तुम्हाला की तुम्ही पास होऊ शकता तर तुम्ही निश्चितपणे पास होऊ शकता. मी 6 वर्षापासून प्रयत्न करतोय. कॉम्प्रिहेन्सिव्ह 1 वर्षाचा UPSCचा केला आहे. UPSCचाच फोकस्ड अभ्यास सुरुवातीपासून करत होतो. ह्या 1 वर्ष कोर्स केल्यानंतर 5 वर्ष कार्यकर्ता म्हणून, फॅकल्टी म्हणून इथे कामं केलीत. या सगळ्या काळामध्ये केवळ सरांमुळे मी कंटिन्युअसली करू शकलो, करत राहू शकलो. सरांनी जो विश्वास दिला की नाही तू होऊ शकतोस, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि तू निश्चितपणे पास होशील. मी काय फेल झालो, मेन्स फेल झालो, कुठली काय झालं तर सर मला म्हणायचे ती त्यांची चूक आहे, तुझी चूक नाही, असं म्हणायचे. UPSCची चूक आहे असं. मग हे खरोखर छान वाटायचं. ती प्रेरणा सरांनी दिली तिथपर्यंत तिने ह्या प्रवासात प्रचंड मदत झाली. ताईंचाही म्हणजे मागच्या 5 वर्षात आम्ही ताईंबरोबर काम केलंय भरपूर सारं. एका वाक्यात सांगायचं जर कुठलंही काम नियोजनबद्ध पद्धतीने त्या कामाचा तुकडा पाडणे हे ताईंकडून खरोखरच प्रचंड शिकण्यासारखं आहे. त्यामुळे त्यासुद्धा आमच्या गुरुच आहेत. आणि माझ्या व्यक्तिमत्वामध्ये खूप सारे वेगळे बदल मी ताईंकडून शिकून घडवून जाणीवपूर्वक केले, हे मला आवर्जून आज सांगावं असं वाटतं. तिसरं, इथे चाणक्य मंडळमधलं वातावरण आणि सगळे मित्रमंडळी सगळे हे बाहेर तुम्हाला कुठेच मिळणार नाही बघ, हे निश्चितपणे. एक तर सगळं महाराष्ट्रातलं क्रीम इथं चाणक्यमध्ये येतं. क्रीम म्हणजे आता गाळ आणि क्रीम ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहेत, हे फॅक्ट आहे. आणि ते जबरदस्त भन्नाट टॅलेंट असलेली, अफाट क्षमता असलेली मंडळी, मित्रमंडळी आजूबाजूला. म्हणजे चाणक्याच्या वास्तूत निदान 100 भावी IAS वावरत असतात असं म्हणतात काय. तर हे खरोखरच खरं, एवढं वातावरण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार नाही. त्याचा प्रचंड फायदा मला अशा सगळ्यामध्ये झाला. दरवर्षी रिझल्ट लागतो बघा, दरवर्षी रिझल्ट लागतो. पेपरमध्ये जाहिराती येतात, सगळ्यांचे फोटो येतात, काय असे कार्यक्रम होतात वगैरे सगळे येतात. आणि याच्यामुळे प्रेरित होऊन असं हजारो जण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतात. हजारो लाखो जण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करतात. म्हणजे खरं म्हणजे अशी जाहिरात करणाऱ्यांची ती जबाबदारी आहे मग, की तुम्ही अशी जाहिरात करताय तर जबाबदारी तुमची आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन, आणि झालं नाही तर काय याचंही उत्तर तुमच्याकडेच असायला पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की हे उत्तर चाणक्य मंडळमध्ये मिळतं. जे सरांचा शब्द आहे की विन विन सिच्युएशन. तुम्ही अभ्यास मनापासून करा आणि ह्या प्रोसेसमध्ये जे स्किल डेव्हलपमेंट तुमचं होणार आहे, हे आपल्या चाणक्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जे स्किल डेव्हलपमेंट होणार आहे, त्यांनी तुम्ही नाही जरी झालात तरीसुद्धा आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगता येईल एवढं ज्ञान तुम्हाला निश्चितपणे मिळालेलं असतं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ही स्किल डेव्हलपमेंटची, या क्षेत्रामध्ये वळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटची जबाबदारी चाणक्य मंडळ पार पाडतं आहे. हे माझ्या दृष्टीने मला वाटतं की अतिशय महत्त्वाचं काम आहे. आता हा एक शेवटचाच मुद्दा, आता 2 मिनिट खरं होऊन गेले, 3 मिनिटापेक्षा जास्त झाले. हा अभ्यास
करताना मी मगाशी म्हणालो ना की स्किल डेव्हलपमेंट होतं एक्सेट्रा एक्सेट्रा, खरोखरच हा अभ्यास बदलवून टाकतो. अभ्यास करण्याच्या आधीचे तुम्ही आणि नंतरचे तुम्ही याच्यात प्रचंड फरक पडलेला असतो. चाणक्य मंडळच्या पद्धतीने, स्वाध्याय पद्धतीने तुम्ही केवळ मार्कांसाठी करत नाही इथे अभ्यास. म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय 2 मार्काला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येऊ शकेल त्यासाठी करायचे, 2 मार्कांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 मार्कांसाठी फुले, असं होत नाही. त्यांना समजून घेऊन इथे अभ्यास केला जातो. तर यामुळे, या प्रोसेसमुळे तुम्ही एनरिच होता निश्चितपणे. तुम्हाला आपला समाज काय, आपला देश काय, आपली लोक काय आहेत हे समजून घेण्याची इच्छा निर्माण होते, त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा हे निर्माण होते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं यश ह्या सगळ्या परिवाराचं आहे असं मला निश्चितपणे वाटतं. अशी स्वप्न तुम्हालाही पडो अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्ही तिथे बसलेला आहात आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास तुमचा लवकरात लवकर हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. आजच्या या शुभमुहूर्तावर आता शिल्लक असलेली कमी मिनटं शिल्लक आहेत हेच आनंदाचं आहे. तेवढी मिनटं वापरून समारोप तो झाला की आपण सगळ्यांनी एकत्र 12 ओळी म्हणायच्या आहेत. तो आत्मा आहे आपला सर्वांचा. हा आत्ता सोडलेला संकल्प हा सुद्धा आत्मा आहे. चाललंय ते सगळं त्यासाठी चाललंय. म्हणून मी समारोप करताना आज हा मुहूर्त साधतो, हे माझं भाग्य मानतो की मी ॲक्च्युली आज सर्वप्रथम शाहू महाराजांना मुजरा करतोय. हा एक प्रसन्न योग आहे की आपला हा अभिनंदनाचा कार्यक्रम 26 जूनला होतोय. तो जुळून आला ते आपल्याला सभागृहाची उपलब्धता पाहायला लागते. तुमच्याच सहभागामुळे जी आनंदाची गोष्ट आहे की पुण्यातला आपल्याला एकही सभागृह आता पुरत नाही, म्हणून पाहायला लागतं. तो जुळून आला योग की 26 जून आहे. हा तुमचं माझं भाग्य आहे की हा समता दिवस आहे. आणि MPSC म्हणजे शासकीय सेवेत आपल्याला जायचं आहे, तो सुद्धा आदर्श शाहू महाराजांचा ठेवूनच प्रशासन चालवावं. लोकाभिमुख म्हणजे काय, रयतेचं राज्य म्हणजे काय, आणि ते माझ्या पदाकरता नाही लोकांच्या कल्याणाकरता आहे असा एक आदर्श शाहू महाराजांनी जगून दाखवला. आपलं पण काम आहे प्रशासनामध्ये आपल्याला तो जगून दाखवायचा आहे. म्हणून हा योग जुळून आलाचा आनंदाची गोष्ट आहे. मला शिवाय विशेष आनंद आहे की माझा जन्म कोल्हापूरचा आहे, त्यामुळे एक विशेष एक्स्ट्रा N+1 म्हणतो, इन्फिनिटी+1 अशी मला एक आपुलकी आहे. बाकी कोल्हापूरचं पोरगं जन्माला आल्यानंतर श्री गणेशा शिकायच्या आधी आईमाईवरनं शिव्या द्यायला शिकतं, ती गोष्ट वेगळी. पण हा छान योग आहे. शिवाय मी आणखीन एक दुधात साखर मानतो की टिळक स्मारक मंदिरात कार्यक्रम होतोय आणि आपण 26 जूनला शाहू महाराजांना आदर व्यक्त करतो आहोत. म्हणजे मी जातीपातींचं बोलत नाही हा, पण आजही या महाराष्ट्राची एक ठसठसती जखम आहे या दोन्हीही महान व्यक्तींच्या मध्ये घडलेला वेदोक्त प्रकरण नावाचा नितांत दुःखद, आणि ज्यांनी आजही राज्याची जखम भळभळती वाहते तरी, किंवा काही जण मुद्दाम खपली धरली तरी त्या खपल्या काढून काढून आपल्या काही स्वार्थासाठी किंवा झापडं लावलेल्या संकुचित दृष्टिकोनांमुळे ते महाराष्ट्राचं रक्त पुन्हा वाईल असे प्रयत्न पण करतात. आत्ताचा वेळ वेदोक्त प्रकरणावर सर्व बोलण्याचा नाही, पण अनिलनी तुम्हाला फारच छान जाणीव सगळ्यांनीच करून दिली की मुळात एकूणच अभ्यास आणि त्यामध्ये तो चाणक्य मंडलमध्ये कसा व्हावा याचा आपला जो आग्रह आहे आणि रचना आहे तशी, तो काय केवळ 2 मार्कांसाठी बाबासाहेब आंबेडकर शिकायचे, 2 मार्कांसाठी शाहू महाराज शिकायचे असा नाही आहे. आपली सामिलकी आहे त्या विचारांना, आणि आपल्याला आपल्या जगण्या वागण्यातनं जे नवा समाज, तो समतापूर्ण, तो समृद्ध, तो न्यायी असलेला, प्रशासन पारदर्शक आणि स्वच्छ असलेलं, याला आपली खारीच आपला वाटा, आपला खारीचा वाटा उचलायचा. तेव्हा हे वेदोक्त प्रकरण ही ठसठसती आहेच की हो जखम. दोन्ही महान व्यक्ती
पण आजपासूनच्या 100 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये आपण हे पाहिलं. मी अभ्यास करत राहतो. अनेक पंडितांनी केलेला, अनेक विद्वानांनी त्याचा अभ्यास केला आहे. मला सगळा अभ्यास करताना प्रश्न पडत आला की यावर महाराष्ट्राचं एक सर्वार्थाने थोर नेतृत्व, प्रश्न पक्षीय राजकारणाचा नाही आहे, पण खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राची ज्यांनी पायाभरणी केली शिल्पकार म्हणजे यशवंतराव चव्हाण. हे साहेब महाराष्ट्राचे. ते काय म्हणतात यावर वेदोक्त प्रकरण? तर स्वतः यशवंतराव चव्हाणांनी लेखन केलेलं पुस्तक आहे ऋणानुबंध म्हणून. त्यामध्ये टिळक आणि शाहू अशा नावाचाच लेख आहे. साहेब स्वतः लेखक होते, उत्तम वक्ता होते, प्रचंड अभ्यासक होते, स्वतः त्यांचं वाचन प्रचंड होतं. आणि त्यांनी पहिल्या एका ओळीमध्ये महाराष्ट्राच्या जखमेचं मलम लावून ती जखम भरून टाकण्याचं काम केलेलं आहे. पहिली ओळ आहे. टिळक आणि शाहू हे शीर्षक असलेला लेख. पहिली ओळ आहे की टिळक आणि शाहूंची कुंडली जुळली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैवच. आणि पुढे सगळं त्यांनी मांडलं. आपलं काम आहे. आणि मला हे आनंद वाटतो ह्याचा की आज तो योग जुळून आला. आपल्याला उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकून द्यावे. किंवा जे गाणं बहुधा तुमच्यातले सुद्धा अनेक जण लहानपणापासून म्हणत आले असतील, वि स खांडेकरांची कविता आहे, त्यातली ओळ आहे, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. तर तो आपोआप MPSCच्या अभिनंदनाचा दिवस इतका छान जुळून आला. ही खरोखरच पुढे केवळ दीर्घकाळ नव्हे, आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे. तो आनंद मी शेअर करतोय. आम्ही सगळे आतमध्ये भेटलो थोडा वेळ. तिथे मी ह्या सगळ्यांचे हेही बोललो की सगळे UPSC देत आहे ना, आणि आत्ता 7 ऑगस्टला आहे प्रिलिम, तरी ते इथे उपस्थित आहेत. हे सगळे UPSC देत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आणि सगळ्या सभागृहाला तुम्हालाही म्हणणारे शुभेच्छा देताना की आपल्याला हे सगळे आणि तुमच्यातले सुद्धा अनेक व्यासपीठ पुरू नये एवढे पुढल्या वर्षी UPSCच्या व्यासपीठावर दिसावेत अशी शुभेच्छा सगळ्यांना. आणि ते देत आहेत, त्यांची ती योग्यता असल्याचं मला माहिती आहे आणि मला खात्री आहे. ती असल्यानंतर मला काय दुसरा सर्टिफिकेट काय द्यायचं याची मी चिंता नाही करत बसत. टॅलेंट आहे, तिला कष्टाची जोड आहे, तर त्यांनाही हे यश मिळो आणि तुम्हालाही मिळो. आज तुम्हालाही ऐकत असताना अनेक गोष्टी जाणवल्या असतील. एक उदाहरणार्थ की कसा आहे हा प्रवास एकूणच माणसाच्या जीवनाचा, त्यातल्या स्पर्धा परीक्षेचा असलेले चढ उतार. 3-4 आपले मित्रमंडळी आहेत, वयाच्या 21 आणि 22व्या वर्षी, आणि पहिल्या अटेम्प्टला सगळं प्री मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर, सिलेक्ट. ते जितका आनंदाचं आहे तितकंच मग काही जण असे आहेत की 3रा अटेम्प्ट, 4था अटेम्प्ट, हाय खाल्लेली, बहुधा वाटलेलं, पण नाही चिकाटीनी झालेल्यापासून शिकायचं. इतकं छान सांगितलं आहे त्या कुणालनी, अतुलनी आणि बोललेल्याही सगळ्यांनी की आलेल्या अनुभवातनं शिकायचं आहे, स्वतःला जास्ती समृद्ध करायचं आहे. मग हा आहे जीवनाचा प्रवास. दुसरं तुम्हालाही जाणवलं असेल, मला नेहमीच जाणवतं, पण कितीही वेळा जाणवणं तरी आनंद असतो त्याचा. आज इथे बोलले या रूपाने सुद्धा आपल्यासमोर सगळा महाराष्ट्र आहे बसलेला. मला हा आनंद नेहमी तास घेताना सुद्धा असतो. नव्या बॅचेस आत्ता चालू झाल्या. मी मुलांशी बोलतानाही सांगितलेलं आहे की तुम्ही ओळख करून द्या. मी आधीच सांगतो की आपल्यासमोर सगळा महाराष्ट्र बसलेला आहे. आपल्या इथे खानदेशातनं आलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं आलेले आहेत, सोलापूर आहे, विदर्भसुद्धा आहे, वेगळं व्हायची किती इच्छा असली तरी. कोकण आहे. म्हणजे खरोखरच मिनिस्क्यूल सगळा महाराष्ट्र. आणि कसा महाराष्ट्र की जे महाराष्ट्राचं मूळ काम आहे ते म्हणजे देशाची सेवा करणे, हे महाराष्ट्राचं मुख्य काम आहे. गल्लीमध्ये एकमेकाचे गळे कापणे आणि जातीपातींवरनं किंवा पाय कापणे, जमलं तर गळेच कापणे, हे नाही आपलं काम आहे. आपल्याला आपण जर म्हणत असलो शिवाजी महाराजांचा वारसा आहे, तर महाराष्ट्राचं काम देशासाठी लढणे हे आहे. त्यावेळी तलवारीनी लढायचं होतं, आता लेखणीनी पण लढायचं आहे, मेंदूनी पण लढायचं आहे, आता जिभेनी पण लढायचं आहे, बुद्धीनी लढायचं आहे, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रातल्या आपल्या प्रतिभेनी लढायचं आहे. ती ही आपली वाट. आणि मी जाता जाता सगळ्यांना सांगत असतो,
वेळेची मर्यादा मी पण सांभाळणार आहे, फार काय लांबलचक भाषण देणार नाही आहे. पण आजचा विषय MPSC म्हणून तेवढी 2 वाक्य बोलून ठेवतोय की करिअर प्लॅन करताना एकदा जर स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरून आपण पुढे सरकत असलो, जे क्षेत्र मुळात आता जवळजवळ सर्वव्यापक होत चाललेलं आहे, तर तुमचे ऑप्शन्स क्लोज करू नका. क्लोज की असा सिंगल ट्रॅक की नाही मी हे एवढंच करणार आहे. आणि यू नेवर नो कोणता दरवाजा उघडेल आपल्याकरता. तुम्हाला ते इथे लक्षात आलं असेल. आपली हे अनेक मित्रमैत्रिणी मंडळी हे कोणी कोर्सला आले UPSCच्या, पण आज त्यांना ह्या पहिल्या अटेम्प्टला कोणाला दुसऱ्या MPSCत मिळाले, चालू राहील ना अभ्यास. तेच मी सर्वांना आज थोडक्यात सांगतोय. बाकी जे याल त्यांच्याकरता अधिक सविस्तर 28 जून आणि 30 जून असे 2 दिवस त्यानिमित्ताने सहज आठवणही करून देतोय. फक्त ते सत्र यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आहे तिकडे कोथरूड भागात. तिथे मी 2 भाग फुल 2 तासांची सत्र आहेत आणि वेळ उरल्यास त्याच्यात प्रश्नोत्तरं पण आहेत. पण आज मी एवढं कानावर घालतो त्यानंतर की आपला करिअर प्लॅन करताना खूप आहेत स्पर्धा परीक्षा, पॅटर्न एकसारखा आहे. MPSC UPSC बोलायचं तर फार वेगळं. मी आत्ता प्रवचन मी असं मानतोय, दिसलंच आहे मला की तुम्ही मुळात त्यातले बेसिकली तुम्ही पण जाणकार आहातच. त्यामुळे मी वेगळं कशाला आत्ता सांगायला पाहिजे की प्रिलिमला दोन्हीकडे GS आणि CSAT आहे, दोन्हीकडचा सिलेबस कॉमन आहे, दोन्हीची प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप आहे. मेन्सला कदाचित थोडा फरक असेल, पण करण्याचा अभ्यास सुमारे 70% कॉमन आहे. या निमित्ताने जर अनेकांना आता प्रार्थनेसाठी थोड्या मिनिटात डोळे मिटून बाहेर पडताना जर अशी वाट दिसली, एक आनंद घेऊन आपण बाहेर पडलो, त्या आनंदामध्ये प्रेरणा पण असेल, चार्ज्ड, द फिलिंग चार्ज्ड, आणि दिशा पण की आता मला साधारण लक्षात आले कसं मी करणार आहे ते, तर मी मानणार की आजच्या ह्या सत्राचे हेतू आनंदाने यशस्वी झाले. सगळ्यांच्या उपस्थितीचाही मला विलक्षण आनंद आहे. सर्व पालक आवर्जून वेळात वेळ काढून येले याचा पण आनंद आहे. आणि सुदर्शन, धनंजय, त्याची आजी, हा नितीन यांच्या सकट मी सकट एवढ्यासाठी म्हणतोय की खरंच ते छान म्हणले की आज होताना समक्ष पहिली भेट, त्यांना आनंद आहे तो ते म्हणाले, तेवढाच मला पण आहे आनंद. म्हणून त्यांच्या उपस्थितीचा आनंद आहे. त्यांनाही पुढे शुभेच्छा आपल्या नेहमीच आहेत. ह्या धनंजयच्या आजी आहेत, किती छान बोलल्या पूर्ण. ते खरंच म्हणल्या तशा की वेळ असल्या तर त्यांना अधिकसुद्धा बोलायला आपल्याला दिलं पाहिजे. खरंच कधीतरी आपण त्यांचं वेगळं बोलणं आपण ठेवूयात. आजी हे एक प्रेरणास्थान असतंच. मागे असंच मी तास घेताना मुलांशी बोलतो, त्याच्यात कधी कधी गप्पांचा विषय असतो, तुला कोण व्हायचं. तर एक असा उंच छान सणसणीत मुलगा, वैभव नाव त्याचं, तो म्हणला मला PSI व्हायचं आहे. तर मी त्याला म्हटलं का रे PSIच का व्हायचं आहे, तुला DYSP किंवा IPS नाही का व्हायचं. तो म्हणला नाही PSIच व्हायचं आहे. मला वाटलं की काही वेळा अक्षरांचं जे अल्फाबेटचं सूप आहे म्हणतात त्याला, सूप ऑफ अल्फाबेट्स, IPS, DYSP, PSI आणि IPS, असं काही वेळा लक्षात येत नाही ना. माझी एकेकाळी महाराष्ट्रात ओळख करून दिली जायची की धर्माधिकारी साहेब ISI अधिकारी आहेत. पाकिस्तान खुश आणि NSGचे मेंबर आपण. तर मला वाटलं की असं काही असेल का त्याचं की, तर म्हणून मी त्याला की तुला क्लॅरिटी आहे का मग सांगितलं, तरी तो म्हणला नाही PSIच व्हायचं. म्हणलं का रे बाबा PSI व्हायचं आहे. तो म्हणाला मला आजीनी सांभाळलं गावाकडे, खेडेगावात लहानाचा मोठा झालेला मुलगा, त्याला आई वडील पाहायला मिळाले नाहीत दुर्दैवाने, पण आजीनी सगळ्यांची कसर भरून काढली आणि आजीनी सांभाळलं. तर ती गावाकडली माऊली, तिने जे क्षितिज पाहिलेलं होतं त्याला आपला नातू कोणतरी मोठा व्हावा, तर आजीच्या लेखी कोणतरी मोठा म्हणजे काय, फौजदार. बरं ते त्या आजींच्या त्या काळामध्ये तर फौजदाराला मोटरसायकल असायची, हल्ली जीप असते, पण ती टेचात फौजदाराचा युनिफॉर्म, मोटरसायकलवर असे डोळे घराघरा फिरवत म्हणजे काय रुबाब असतोय. तर माझा नातू असा व्हायला पाहिजे. असं होऊ शकतं काही वेळा, असं खरंच होऊ शकतं. मी माझं प्रोबेशन पुण्यामध्येच झालं सरकारच्या कृपेने, म्हणजे मिळालं. माझं PhD चालू होतं त्यावेळेला सरकारने मला आपणहून पुणे दिलं. पोलीसचं माझं प्रशिक्षण एक अत्यंत थोर पोलीस अधिकारी मिसर सर, भास्करराव मिसर सर यांच्या हाताखालीचं. मी स्वतःला भाग्यवान मानतो याचा. ते पुण्याचे पोलीस कमिशनर होते. तर एक दिवस असा होता की पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री एका दिवशी पुण्यात एका कार्यक्रमाला यायचे होते.
तर पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीने ते झालं हाय सिक्युरिटी कार्यक्रम. मग ते बंदोबस्त खूप टफ. बरं ते शिवाय दिवस अनेक दहशतवादी घटना घडण्याचे. तर दुसऱ्या दिवशी यायचे होते म्हणून आदल्या दिवशी पोलीस बंदोबस्ताची एक सिस्टीम आहे, त्याच्यात आत्ता वेळ नाही घालवत. तर मी सरांबरोबर माझं ट्रेनिंग चालू होतं. सर मला म्हणले चल आपण राऊंड घेऊ आणि बंदोबस्त नीट आहे का उद्या यायचे चेक करू. मी सर सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि आम्ही संभाजी पोलीस चौकीपाशी कार लावली आणि चालत चालत टिळक रोडनी येत होतो. तर आता CP साहेब स्वतः तर बरोबर 2-3 DCP 4-5 ACP असे मागणं चालत. बरं मी IAS म्हणजे सरकारचा जावई, त्यामुळे त्यांच्या शेजारी चालत होतो. तर अच्छा आम्ही टिळक रोडनी चालत चालत ते न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा जे गेट आहे तिथे बांबूचं बॅरिकेडिंग केलेलं होतं आणि त्याच्यावर काही लोक रेलत होती. अजून उद्या होता कार्यक्रम, उद्या होता, पण त्या आज बांबूचं बॅरिकेडिंग म्हणलं की तो आपला जन्मसिद्ध हक्क आहेच. लोक त्याच्यावर उभी राहून रेलत होती. आता मी म्हणेन दुसरा कोणी वरिष्ठ अधिकारी असला, पुण्याचे पोलीस कमिशनर महाराष्ट्रातले वरिष्ठतम पैकी असतात. IG रँक, IG इन्स्पेक्टर जनरल, म्हणजे त्यांच्या फक्त एकच रँकवर म्हणजे DG पोलीस महासंचालक. एवढ्या सिनियरिटीचा ऑफिसर सर्वसाधारणपणे बरोबरच्या कोणाला तरी सांगतो की त्यांना सांग रे रेलू नका म्हणून. याला मी नाव दिलं प्रशासनातलं कोण आहे रे तिकडे अप्रोच, असं मी नाव दिलं त्याला. की कोण वरिष्ठ अधिकारी स्वतः नाही करत, तर म्हणतो कोण आहे रे तिकडे DCP, त्यासनी सांग रेलिंगवर रेलू नको. मग तो DCP म्हणतो कोण आहे रे तिकडे ACP, त्यासनी सांग रेलिंगवर रेलू नको. तो ACP पण म्हणतो फौजदारला कोण आहे रे तिकडे फौजदार, त्या फौजदार कॉन्स्टेबलला सांगतो, तो कॉन्स्टेबल जाऊन दंडूक वगैरे हे मागं हो. हे मिसर सर स्वतःच गेले पुढे आणि त्या माणसाला म्हणले की थोडं मागं सर. एकदम सौम्यपणे, अजिबात पोलिसी खाका नव्हता, एकदम अतिशय सौम्यपणे म्हणले की थोडेसे मागं व्हा, ते बांबू तुटेल. पुणे शहर हे ते जे माणसं होती बांबूवर रेलणारी ती म्हणली ए तू कोण सांगणारा, एकदम CPलाच ए तू कोण सांगणारा. म्हणजे आज आम्ही सकाळी 9ला आलो, मी जरा डायरेक्ट मुंबईहून आलेलो आहे आणि एकूण कार्यक्रम आधी सगळं नीट व्यवस्थित. आम्ही दोघंही 9ला पोचलो. इथे गाडीतनं उतरत होतो तेव्हा कोणतरी 3-4 पोरं उभी होती, ती बसलेली असतील कुठेतरी इथे. हां अशी तरी मला वाटतं चेहरा मला तो ए भाऊ असा असतो, ए भाऊ असाच. आम्ही गाडीतनं उतरून निघालो तर हे यायला मी इथं उभा आहे, हे कुठं चालले आतमध्ये, बसले असतील कुठेतरी आणि येतील लवकरच लाईनीवर. कर अभ्यास, हो अधिकारी, जा शासनात, वरिष्ठांना कर असं. किंवा इंटरव्ह्यूमध्ये ज्या मॅनर्सबद्दल बोललं गेलं इथे, तर असे मिसर सरांनी सांगितलं की जरा मागे सरक. हमला ए तू कोण सांगणारा, ते मागचे DCP आणि ACP दचकले आणि त्यातला एक जण पटकन पुढे येऊन म्हणाला ए नीट बोल, CP साहेब आहेत, तुला काय कळतं का CP. आता ही खास पोलीसची भाषा आहे, CP साहेब आहेत. सामान्य माणसाला काय माहिती CP साहेब आहेत, CP कुठली तरी ABCDतले अक्षर आहेत. तेव्हा हा DCP येऊन पुढे येऊन म्हणाला ए नीट बोल, CP साहेब स्वतः बोलतायत. तर हा माणूस म्हणला असतील मला PSIनी तो भरायला सांगितलंय. कारण माणसांना गावी नसतंच ना असे की त्या. मग मला वाटलं की ह्या वैभवचं असं आहे का की तो आजी नाही PSIच व्हायचं आहे. तर तो म्हणाला की नाही, मला आजीनी सांभाळलं, आजीनी मला हे स्वप्न दिलं होतं की PSI व्हायचं आहे, माझा नातू मला PSI झालेला पाहिजे. आणि तो माझ्याशी बोलत होता त्याच्या 6 महिने आधी त्याची आजी गेली. पण ह्या चांगल्या मनाच्या मुलांनी मनावर घेतलं होतं की ते आजीला आपला एक प्रकारचा वायदा आहे आपला, आजीने आपल्याकडनं तर आपल्याला होऊन दाखवायचं आहे. त्याला अर्थात मी म्हणालो की त्याच आजीचे डोळे भरून नाही येणार होय की आजीनी सांगितलं PSI हो, पण झाला DYSP किंवा IPS आणि मग CBI अशा कुठल्या तरी वरच्या पदाला गेला. आपली एक भारतीय श्रद्धा असते की शरीराने आजी असो नसो ती असतेच, आशीर्वाद देतच असते आपल्याला. मला ह्याचा आनंद आहे की आजी प्रत्यक्षसुद्धा आहे आणि त्या शतायुषी व्हाव्यात अशी पण मी शुभेच्छा व्यक्त करतो. मला एकूण कार्यक्रम चालू असताना वर बाल्कनीतनं दोनदाच 2 मुलं उठून जाताना दिसली. मध्ये एक जण इथनं उठून गेला, ते एकच गेला, त्याच्या मागोमाग कोणी नाही गेलं. आणि वर सुद्धा 2 वेळा दिसली, ती 2 वेळा मुलंच होती.
म्हणजे एक मुलगी उठून गेली म्हणून मागोमाग दोघं गेले असतं तर मी कळू शकतो एक वेळ, की मग असे उठून जा आणि नंतर हैदराबादच्या गाडीवर कांदे कापायचं काम तुला मिळणारच आहे. मग मला वाटलं की नाही, दोन्ही मुलंच आहेत, त्या अर्थी हेतू शुद्ध असावेत. मग आजकाल काय सांगता येत नाही हो. बरं, मी LGBT मानवाधिकारांचा मी पण रक्षण करताय. तुम्हाला मनोजनी ग्रुप स्टडीबद्दल छान सांगितलं, छान प्रामाणिकपणे सांगितलं की ग्रुप स्टडी हा काय खरा नसतो. पहिली फार तर 5 मिनटं होईल अभ्यास, 6व्या मिनिटाला काहीतरी फाटा फुटतो, त्याच्यापासून तिसरंच काहीतरी अभ्यास राहतो, बाजूला तिसरंच काहीतरी चालू होतं. हा कोणाबरोबर फिरतोय, ती कोणाबरोबर फिरतेय, तुला काय करायचं, तुझ्याबरोबर नाही ना फिरतेय, तू अभ्यास कर. मला राहुल द्रविडचा छान प्रसंग आला. मला एवढंच वाटलं की 1.5 ओळीत हे सांगावं. राहुल द्रविड, द वॉल, छान आला उल्लेख. रॉक आणि माझा लाडका खेळाडू आहे. त्याला चिंताच नसायची रन करण्याची. शेवटी बॉलर कंटाळेल की ए तुला सरपटी बॉल टाकतो, 1 रन कर म्हणजे माझ्यावरचं टेन्शन कमी होईल असं. इथे वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या एका मॅचला, टेस्ट मॅच होती, टेस्ट मॅच, हां, राहुल द्रविडनी पहिली रन 52व्या बॉलला केली. 51 बॉल झालं तर काहीतरी बॉल पण बहुधा चुकून गेला म्हणून रन का, तर अख्ख्या स्टेडियमनी टाळ्या वाजवल्या. आणि राहुल द्रविडनी पण अशी बॅट उचलून त्यांना अभिवादन केलं. असं करण्या एवढा राहुल द्रविड, त्याचं सगळं आधी झालेलं होतं. पण त्यातली जी चिकाटी आहे, धीरज कुठे बसलाय? धीरजचं लग्न झालंय, लक्षात आलं असेल तुमच्या. त्याचं कोणाला दुःख झाल्यास आता त्याला इलाज नाही. बाकीच्या कोणाबद्दल काही बोलायचं असेल तर मला सांगा. ऍक्च्युली दरवर्षी निकाल लागले की खरंच मला ठिकठिकाणाहून वर किंवा वधू पित्यांचे फोन येत असतात की तुमची यादी देता का, आम्हाला अप्रोच व्हायचं आहे. तर ते मी म्हणालेलोच आहे की चाणक्य मंडळ हे दी बेस्ट वधूवर सूचक मंडळ आहे आणि सर्वांना शुभेच्छा आहेतच. अर्थात धीरजच्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे आणि तरी पूर्णाताईंनी दिलेलं एक चॅलेंज अजूनही अनेकांनी पूर्ण करायचं आहे. त्या यादीत धीरज आहे. लग्नानंतर अभ्यास करून IAS झाला असं अविनाश धर्माधिकारी नंतर उदाहरण अजून निघायचं आहे. आमचं झालं होतं लग्न, त्यामुळे माझे 2 कोटी रुपये बुडले. कारण IAS नवऱ्याची किंमत 2 कोटी असते. पण इश्क ने गालिब को निकम्मा कर दिया. त्याला दुसरी वेळे वरना हम भी आदमी थे काम के. काही वेळा मला मुलं मुली भेटतात, अमुक माझं फिक्स आहे, भेटतात मुलं मुली मोकळेपणाने बोलतात ना माझ्याशी. कारण ॲक्च्युली मी अनेकदा सांगतो की पोरगी कशी पटवावी हे मी शिकवतो आणि पोरगा कसा पटवावा हे पूर्णतः शिकवतो. त्याचं पहिल्या तासाला जो तो तास लावेल त्याचं पहिला लेसन आहे समोर उभं करून काडकन मुस्काडीत मारायचे. पहिला लेसन का मला विचारतो, होय रे तुझे तुला कळत नाही का याकरता. पण माणसा माणसातलं प्रेम असेल तर ते व्यक्तीचा दुबळेपणा नसतो, बळ ठरतं. बळ आहे, बळ आहे हा फार मोठा शब्द आहे. प्रेम ते माणसाचं बळ असतं. त्याच्याकरता अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याचा वगैरे प्रश्न नसतो. तर तो जो चॅलेंज पूर्ण त्यांनी दिला आहे
तो धीरज सकट ओपन सगळ्यांनाच आहे. अजून तुमच्या प्री मेन्स व्हायच्या आहेत, त्याच्यात लग्न करून घ्यायचं असलं तर ठरवा. ह्या धीरजने एक अपमान केला माझा. अनिलनी थोडीशी भरपाई केली त्याची. हा मला म्हणतो की धर्माधिकारी सर आणि चाणक्य मंडल UPSC MPSC सारखंच आहे, प्रति UPSC MPSC. तू काय कमी समजतो काय आम्हाला? मनोज धीरज नाही हो बोल, प्रति हे धीरज बोलला. हो हां, म्हणजे मी आपलं बोट इकडे दाखवतोय. आता हा न घाबरायला शिकलाय. धीरज म्हणतो चाणक्य मंडल म्हणजे प्रति UP किंवा MPSC आहे. प्रतिभीती नाही आहे, UPSC MPSCच्या वर आहे, अशी माझी मस्ती सांगतोय तुम्हाला. हे चाणक्य मंडल पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. मी त्याचा तहहयात चेअरमन आहे. पूर्ण ते राहू देतील तोवर, पण हे सांगू नका कोणाला. ॲक्च्युली नुसता गर्वाचाही मुद्दा नाही आहे, आणि ते मी काही गर्वाने किंवा अहंकाराने सांगतो असंही समजू नका. माझी ऑलरेडी IAS मधली सिनियरिटी हे UPSC MPSC मेंबर्स यांच्या बरोबरीची, त्यांच्यावरची, त्याचे बहुसंख्य ज्युनियर असतात. आणि आज मी शासनात असतो तर महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या कुठल्या तरी वरिष्ठतम पदावर असतोच असतो. म्हणजे हे नुसतं गर्वाचं वाक्य नाही आहे. अर्थात मी शासनात असतो तर मी कोणत्या तरी वरच्या पदावर असतो यापेक्षा 1000 पट मला जास्ती आनंद आहे की आता चाणक्य मंडलची म्हणजे आमची मुलं मुली वरच्या पदांवर असतात. ह्याचा एवढा आनंद नाही दुसरा. आणि टॅलेंट लक्षात येणे, तर मी हे खरंच 1.5 ओळीतच सांगतोय. तुम्हाला अनिलनी पण त्याची जाणीव करून दिली. रिझल्ट आपल्या कोणाच्याही हातात नाही. UPSC MPSCचाही रिझल्ट आपल्या हातात नाही. ओके, जीवनात आपलं काय होणार हे सुद्धा आपल्या हातात नाही. आपल्या कर्माला फळ काय मिळेल हे आपल्या हातात नाहीच आहे. मुळे आपला हा गैरसमज आहे की मी अमुक कर्म करतो तर त्याला हे असं फळ मिळालंच पाहिजे. हा फार मोठा गैरसमज आहे आपला. कर्माला मिळणारं फळ आपल्या हातात नाही. आपलं कर्म उत्तम करणं आपल्या हातात आहे. हा कर्मयोग आहे. आणि तो एकटे टिळक किंवा कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठलरामजी शिंदे यांच्याकरता नाही, तुमच्या माझ्याकरता सुद्धा आहे. फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन, देर इज नो अदर चॉईस. देर इज नो अदर चॉईस की मी हा असा अभ्यास केला तर मी हा असा MPSC किंवा UPSC क्लिअर होणार अशी काही गॅरंटी आहे का? नाही आहे. कोणी देऊ शकतं का? नाही देऊ शकत. तुम्ही UPSC MPSCची तर गॅरंटी लांबची गोष्ट आहे. आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला जिथे जायचं आहे तिथे समजा जायचं आहे, ठीक आहे, पोचणार आहोत, ह्याची काही गॅरंटी आहे का? विचार करा नीट. गॅरंटी त्याची नाही आहे. गॅरंटी कशाची आहे की कार्यक्रम झाला होताना आता काही मिनिटात मी प्रार्थना मनापासून म्हणणार आहे, ती मनात बाळगणार आहे, ती संपली की निघणार आहे. माझ्या असेल तर स्कूटर मोटरसायकलला किक मारणार आहे, मोटरसायकलवर बसणार आहे. म्हणजे आपलं कर्म करणे तर आपल्या हातात आहे. आपलं कर्म उत्तम करणे, त्या कर्माला फळ काय येईल ही कोणाच्याही हातात नाही. कोणी जर असं सांगत असेल की स्पर्धा परीक्षेतल्या हमखास यशासाठी अमुक अमुक, तो माणूस खोटं तरी बोलतोय किंवा नंबर 1चा ढोंगी तरी आहे. आणि मी किंवा चाणक्य तर जन्मात कधी सांगत नाही. कामाची गरज म्हणून जाहिरात जरी मांडली तरी त्याच्यात सुद्धा वाक्य असतं की प्रशासन देशसेवेचं माध्यम आहे. हे मान्य असेल म्हणजे मेसेज हा आहे की आपल्याकरता प्रशासन देशसेवेचं माध्यम आहे. करिअर घडणारच आहे, व्यक्तिमत्व विकसित होणारच आहे. आणि मग त्याच्यातले चढउतार आणि टक्के टोनपे असतील तेही आपले होणारच आहेत. काही काळापूर्वी चाणक्यातल्या खूप प्रयत्नानंतर यशस्वी झालेल्या एका मुलांनी एक फेसबुकवर मला मेसेज पाठवला होता. आधी मी ती शेअर केली फेसबुकवर. छान होता. मला काही वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. तो 3-4 प्रयत्नांच्या नंतर सिलेक्ट झाला. तर त्याने असे 2 कॉलम केले होते, ती, मी, असे कॉलम होते 2. मी 10वी, ती 10वी. ओके. मी 12वी आर्ट्स, ती 12वी सायन्स. मी BA, ती इंजिनिअरिंगला. मी UPSC अटेम्प्ट, ती इंजिनियर. मी UPSC अटेम्प्ट, तिचं लग्न. मी UPSC अटेम्प्ट, तिला मूलबाळं.
म्हणजे ही चित्तरकथा आहे हो स्पर्धा परीक्षेतल्या यशाची. किती तो मनापासून मान हलवतोय. खरंच मला माझं दुःख तुम्हाला कसं समजलं असं. आपले हे नाथाभाऊ, आनंद आहे मला तो आला ह्याचा. मी याला नाव ठेवणारे चाणक्य मंडलचे नाथाभाऊ. त्यामुळे त्याला राजीनामा द्यायची वेळ येणार नाही कधीच. त्यांनी इतकं छान सांगितलं तुम्हाला की सगळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी त्याचं शिक्षण झालं. मी ऐकत होतो काळजीपूर्वक. त्याच्यात अजून खानदेश आलेला नाही आहे. झाला नाही. नाशिक म्हणजे खानदेश नाही आहे, भांडण होतील. खानदेश म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार. ही तुला मारायला उठेल आणि मारेल पण. आजकालच्या पोरीलाही वंगाळ असतात. म्हणून मी या नाथाभाऊंना शुभेच्छा देतो की पोस्टिंग खानदेशात व्हावं. तरी सहज मगाशी जाता जाता माझं सांगायचं राहिलं, आपला अनेकातला एक पण खरंच रोल मॉडेल आणि हिरो अनिकेत मांडवगणे 2009 देशात 29वा इंडियन फॉरेन सर्व्हिस हवी होती, मिळाली. आणि टॉप क्लास आत्ता ऑलरेडी शासनात काम करतोय. तो आपल्या परराष्ट्र खात्यातलं चायना डेस्क सांभाळतो आत्ता. आपल्या पंतप्रधानांचा चीनचा दौरा आणि त्यांचे राष्ट्रपती आले हे सगळं त्यांनी सांभाळलं. अर्थात NSG त्याच्या हाताबाहेर आहे. अनिकेतला सुद्धा त्याच्या आजीनीच सांभाळलं पुण्यामध्ये. अनिकेतचे आईवडील, अनिकेत खानदेशातला आहे, वरणगावचा. आणि शिकायला पुण्यात आलेला अनिकेतला सुद्धा त्याच्या आजीनीच सांभाळलेलं होतं. हे कविताही छान बोलली छान. मला बोलायची सवय नाही असं म्हणत बोलली छान. कुठे बसली कविता? हां, तिने एक तिचं म्हणून आणि मुलींनी, रोहिणीनी, माधुरीनी बोलून दाखवलं. मुलींकडे डेव्हलपमेंट, शिक्षण इकडे पाहिजे लक्ष, अन्यथा डिस्करेज केलं जातं. ग्रामीण भागामध्ये अजूनही लहानपणीच लग्न होतात. अशा मुली किंवा त्यांच्या पालकांशी माझे पण काही वेळा संबंध येतो. भेट झाली तर मीही सांगायचा प्रयत्न करतो की तिला आयुष्यात जे करायचं ते करता येईल आणि आमच्या परीने आम्ही त्याच्यासाठी पाठीशी आहोत. हे बोलता बोलता कवितांनी दुःख बोलून दाखवलं की आत्ता सभागृहात सुद्धा मुली किती कमी आहेत. हे मुलांचं पण दुःख आहे. आता त्याला इलाज नाही. त्याला तुम्ही आपले हे जे मित्रमंडळी बोलले ते बोलताना ऐकलं, तो पॅटर्न एक लक्षात आणून देतोय की चाणक्य मंडलचा कोर्स म्हणजे काय? अभ्यास आहे. पण ते इतक्या गोष्टींबद्दल बोलले वेगवेगळ्या. स्वची ओळख, गणेशोत्सवामध्ये पोलीस बरोबर काम, नॉर्थ ईस्टचा दौरा, देशाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे जाऊन. नॉर्थ ईस्टचा दौरा किंवा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जे महिलांचे बचत गट असतात तर गावागावात जायचं, त्या बचत गटांबरोबर काम करायचं, ग्रामसभा घ्यायची, गावाचा आधी 3 दिवस गावकऱ्यांशी बोलून विकासाचे प्रश्न समजावून घ्यायचे, त्याचा अहवाल तयार करायचा, मग तालुक्याच्या गावी यायचं, मग तालुका प्रशासनाबरोबर तो अहवाल सादर करायचा. ते माझ्या नावामागच्या 3 अक्षरांचा असतोच तो उपयोग. हे सगळं कोऑर्डिनेट करता येणे. पण आपला चाणक्य मंडलमध्ये एकीकडे पुस्तकी सुद्धा अभ्यास करतानाचा बिलकुल आग्रह आहे की केवळ पुस्तकी अभ्यासाने आपल्याला अधिकारी व्हायचं नाही. पुस्तकी अभ्यास उत्तम करायचाच आहे आणि क्वालिफाय व्हायचंच आहे. UPSC क्लिअर करायचे असेल तर 7 ऑगस्टला आपल्याला 120पेक्षा जास्ती मार्क GS मध्ये मिळवायचेच आहेत. आणि नंतर डिसेंबरमध्ये मेन एक्झाम होईल आणि मग मार्च-एप्रिलमध्ये इंटर करायचे आहेत ना. UPSC द्यायची असेल आता एप्रिलमध्ये होईल पुढच्या, तर आपल्याला प्री क्लिअर करायला 135पेक्षा जास्ती स्कोअर करायला पाहिजे. त्या दृष्टीने करायचाच आहे अभ्यास. पण त्या सर्वाचा गाभा तळागाळातला समाज म्हणजे काय हे कळणे, दीनदलित म्हणजे काय कळणे, आणि आम्हाला अधिकारी झाल्यावर दुःखितांचे अश्रू पुसता आले पाहिजेत, अन्याय दूर करता आला पाहिजे, शोषण दूर करता आलं पाहिजे. मी जे खुर्चीवर बसणार आहे ते त्या खुर्चीचा गर्व अहंकार बाळगायला नाही, तर जरी एक अश्रू पुसाय असा आला, जी आता प्रार्थना आपल्याला करायची आहे. हे नुसत्या अविनाश धर्माधिकारींच्या भाषणात नाही होत नाही किंवा केवळ रोज उपासना आणि प्रार्थना करण्याने होत नाही. अधिकारी होण्याच्या आधी खरंच जाऊन पाहिलं पाहिजे तळागाळातला समाज म्हणजे काय, त्याची सुखदुःख म्हणजे काय, त्याला साध्या रेशन कार्डसाठी 50 वेळा चक्रा मारायला लागतात म्हणजे काय, गावाकडली असेल तर चूल पेटायला लाकडं किंवा केरोसिन ते किती महागाचं होऊन बसलेलं आहे आणि गावाकडली गृहिणी चूल फुंकते, सरासरी 20 सिगरेटचा धूर छातीत घेते.
हे कागदावर नाही नुसतं अभ्यास करायचा आहे, ते समजावून घ्यायचे आहेत. आणि मग मी परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यावर जे वरिष्ठ अधिकारी बनेन तर मला कळलेली आहेत काय दुःख आहेत. मुलांच्या शाळांचे ॲडमिशन्स, बसेसचे पासेस, हे कुठं डोमिसाईल हवं आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट हवं आहे, इन्कमचं सर्टिफिकेट हवं आहे, कोणाचं सगळं अडून पडलेलं असतं, कास्ट सर्टिफिकेट त्याला लागतं ना, पण त्याला ते तहसीलदारनी द्यायचं असतं. आणि एक बाबा गॅझेट नोटिफिकेशन करायचं आहे. ही कामं आहेत ही सगळी आपल्याला करायची. पण हे लोकांचे दुःखितांचे अश्रू पुसणे, शोषितांचं शोषण दूर करणे, तर आपल्याला अभ्यास त्यासाठी करायचा आहे, यश पण त्यासाठी मिळवायचं आहे, शुभेच्छा पण त्यासाठी आहेत. ऑल माय बेस्ट विशेस टू एव्हरीबडी.